वी विल स्टार्ट. आपण सुरू करूयात. तुमच्या काही अपेक्षा असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आपण त्या ॲट द एंड ऑफ द सेशन्स बघू शकतो. राईट. 1 तासाचं सेशन आपण घेऊया. याच्यामध्ये आपण बिझनेस आणि कोणता बिझनेस आणि आयात निर्यात बिझनेस याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. माझं नाव अभिजित विलासराव शिंदे. मी अहमदनगरचा आहे. मी पुण्यामधनं काम करतो. मी एक एक्सपोर्टर, कन्सल्टंट आणि ट्रेनर आहे. आणि हे जे बिझनेसचं काम करता करता मी स्वतः पण शिकतो आणि इतरांना पण शिकवतो. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये काम करताना अनेक लोकांना यामध्ये काम करता यावं यासाठी मी इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन ही संस्था चालवतो. आणि माझं विजन आहे की अनेक लोकांना, आपल्या भारतीयांना इंटरनॅशनल बिझनेस माहिती नाही आहे. तर तो त्यांना जर समजावून सांगितला तर त्यांना समजेल आणि समजला तर ते करू शकतील असं मला वाटतं. म्हणून माझ्या आयुष्याचं ध्येय इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये काम करणं आणि लोकांना त्यामध्ये येण्यासाठी मदत करणं हेच आहे. माझं क्वालिफिकेशन बघताल तर BA MBA आहे माझं. मी IT मध्ये काम केलं 12 वर्ष. मी 5 वर्ष भारताबाहेर काम केलं. मग काही घरचे बिझनेसेस होते, रिअल इस्टेट, हॉटेल वगैरे. आणि मागच्या 3 वर्षापासून मी त्या सगळ्यातून बाहेर येऊन एक इम्पोर्ट एक्सपोर्ट हे आंतरराष्ट्रीय व्यवसाय यामध्ये आलो. पुण्यातून मी काम सुरू केलं आणि आता 3 वर्षामध्ये आम्ही काही प्रोडक्ट्स एक्सपोर्ट केलेत आणि अनेक लोकांना एक्सपोर्ट करण्यासाठी मदत केली आहे. तर आज आपलं जे हे इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून आणि आज या ग्रुपवर जी मला संधी दिली, अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, आदरणीय श्री प्रवीणदादा गायकवाड यांचे खूप मनापासून आभार. त्यांचीच ही सगळी संकल्पना आहे की आपण लोकांना एज्युकेट केलं पाहिजे, त्यांना आधार दिला पाहिजे, सपोर्ट दिला पाहिजे, म्हणजे अनेक एकत्र येऊन काम केलं पाहिजे. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री अजयसिंह सावंत साहेब, त्यांचे आभार की त्यांनी मला इथे येण्याची आणि आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली. आणि आपण सर्व मित्र, बंधू, भगिनी या सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मी अभिजित शिंदे, आय रिप्रेझेंट इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन ही एक संस्था आहे की ज्यामध्ये आम्ही नॉलेज शेअरिंग करतो, ट्रेनिंग करतो, इम्पोर्ट एक्सपोर्टचे सगळे लायसन्सेसचं काम करतो, बाहेर शोधणं, बाहेर डेटा शोधणं, फंडिंग करणं, लॉजिस्टिक्स, हो ना, त्यानंतर डोमेस्टिक मार्केट ॲनालिसिस करणं, इंटरनॅशनल मार्केट ॲनालिसिस करणं, पोर्ट व्हिजिट करणं, लोकांना मार्केट दाखवणं, इम्पोर्ट एक्सपोर्टचं जे काय सगळं नॉलेज आहे लोकांना हवं असतं ते सगळं त्यांना दाखवण्याचं काम आम्ही ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट संस्थेमार्फत करतो. ही एक सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी कंपनी आहे, हो ना, आणि याच्यामध्ये अनेक एक्सपोर्टर्सला मदत केली जाते. ऑन अदर साईड जर माझं स्वतःचं काम बघितलं तर हे तर इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन एक सर्व्हिस कंपनी आहे. माझी दुसरी एक कंपनी आहे जी ओशियस एक्सपोर्ट, ज्यामध्ये मी एक्सपोर्ट करतो. तर मी स्वतः शेतकरी आहे, वडील माझे शेतकरी आहेत. तर मी ॲग्रिकल्चर पोर्टफोलिओ घेऊन काम सुरुवात केली. तर मी फ्रूट्सवर काम केलं आहे, व्हेजिटेबल्सवर काम केलं आहे, स्पायसेस केलेत, कमोडिटी सध्या मी फोकस करतो, राईस, शुगर, पाम ऑइल, ना, सोयाबीन, मेज अशा कमोडिटीमध्ये मी थोडंसं सध्या काम करतो. त्यानंतर माझा फोकस प्रोसेस फूडवर पण आहे. आत्ता जे भारताचे नंबर्स आपण बघतोय या सगळ्या कोविड टाईममध्ये आपल्याला ॲग्रिकल्चरनीच वाचवलेलं आहे. ॲग्रिकल्चर आणि फार्मास्युटिकल यांचे एक्सपोर्टचे, निर्यातीचे नंबर खूप चांगले आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते वाढत आहेत. त्यामुळं आणि ह्या ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा प्रोसेस फूड इज ऑलमोस्ट 40%, पॅकेज फूड आणि प्रोसेस फूड एवढं त्याचं शेअर वाढतो आहे. तर माझा फोकस प्रोसेस फूडवर आहे. मग त्यामध्ये इंडियन स्नॅक्स असतात, फ्रोझन प्रोडक्ट्स, व्हेजिटेबल्स, समोसा किंवा पराठा, ग्रेव्ही या टाईपचे प्रोडक्ट्स. त्यानंतर मी व्हीट फ्लोअरमध्ये काम केलं आहे, जॅगरीमध्ये केलं आहे. आणि हे सगळे ॲग्रिकल्चर प्रोसेस फूडमध्ये काम करता करता मी एक लाईव्ह स्टॉकचं पण एक्सपोर्ट शिपमेंट केलं आहे. म्हणजे जिवंत जनावरांचं पण मी एक्सपोर्ट केलेलं आहे, घोड्यांचं मी एक्सपोर्ट केलेलं आहे. आणि आता हा माझा स्वतःचा अनुभव आहे. हे मी ओशियस एक्सपोर्टमध्ये काम करतो. तर एक इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन एक कंपनी आहे माझी, ओशियस एक्सपोर्ट एक कंपनी आहे. आणि तिसरी आणखी एक प्लॅटफॉर्म आम्ही उभा करतो आहे की ज्यामध्ये अनेक एक्सपोर्टरला, आता ह्या एक्सपोर्ट आयात निर्यात क्षेत्रामध्ये काम करत असताना असं दिसतं की लोकांना अनेक अडचणी येतात. सुरुवात तर होते अनेक लोकांची, 1, 2, 4, 5 कंटेनर्स ते एक्सपोर्ट करू शकतात. पण पुढे जो बिझनेस मोठा करत असतो, स्केलअप करत असतो, तो लोकांना जमत नाही आहे किंवा तिथे अनेक अडचणी आहे. ते मला पण आल्या. मग आम्ही त्याला सोल्युशन शोधले. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता फंडिंगचा. तर इम्पोर्ट एक्सपोर्ट आयात निर्यात हा असा व्यवसाय की हा आपल्या पैशानं सुरू करायचा असतो, पण पुढे जाऊन हा बँकेच्या पैशानं बिझनेस करायचा असतो. त्यामुळे बँकिंग सिस्टम समजून घेतली तरच हा बिझनेस मोठा करू शकतो आपण.
हो ना. तर त्यामध्ये मग तो बँकिंगमध्ये फंडिंग आलं, इन्व्हेस्टमेंट्स आल्या, आपल्या एक्सपोर्ट ऑर्डर फंडिंग आलं. तर ह्या सगळ्यासाठी एक प्लॅटफॉर्म आम्ही बनवतो आहे, ॲग्री फिनटेक प्लॅटफॉर्म मी बनवतो आहे. त्याचं नाव KrishiTrade.com आहे आणि त्यामध्ये बायर्स येतात, सेलर्स येतात, सप्लायर्स येतात, क्वालिटी इन्स्पेक्शन करणारे कंपन्या येतात आणि इन्व्हेस्टर्स पण येतात. तर ह्या सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म आहे, ज्याला जो रोल प्ले करायचा तो रोल तो प्ले करू शकतो. कोणाला वाटलं मला एक इन्व्हेस्टमेंट करायची एक्सपोर्टसाठी, हा एक्सपोर्ट ऑर्डर मला पाहिजे, तर तो तिथे येऊ शकतो. अशा टाईपचा तो इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म आहे, त्यावरती पण मी काम करतो. तर अशा 3 विभागांमध्ये मी सध्या काम करतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन, माझी स्वतःची एक्सपोर्टची कंपनी ओशियस एक्सपोर्ट, आणि KrishiTrade.com हा एक ॲग्री फिनटेक प्लॅटफॉर्म आहे एक्सपोर्टसाठी. वेल, तर हे करताना आजचं काय प्रयोजन आहे, तर मी प्रत्येक दिवशी काही ना काही शिकत असतो. शिकण्याबरोबरच मी ते नॉलेज लोकांना शेअर पण करतो. हे माझं पॅशन आहे, मला ते जमतं. अनेक लोकांना त्याचा फायदा झाला आहे, हो ना. आणि थ्रू दिस नॉलेज शेअरिंग लोकांना मदत करून माझं नेटवर्क पण वाढतं. त्यामधूनच मला सगळे हवे ते रिसोर्सेस मिळतात, हो ना. तर म्हणजे असं म्हटलं जातं की बिझनेसचा एक रूल आहे सिम्पल, गिव्हर्स गेन, म्हणजे जो देतो त्याला मिळतं. तर आपण सर्वांनी याच मानसिकतेतनं बिझनेसमध्ये जर काम केलं की लोकांना काय देता येईल आपल्याला, तर नक्कीच आपल्याला बिझनेसमध्ये यश चांगलं मिळेल. ओके, तर हे या तऱ्हेनं नॉलेज शेअरिंग करून आपल्या सर्वांचाच फायदा होईल, यासाठी आपण हे आजचं सेशन करतोय. आजच्या सेशनमधून सुरू करण्याआधी आपण ठरवूया की तुम्हाला यातून काय मिळणार आहे आणि मला यातून काय मिळणार आहे. बरोबर, या सेशनमधून कुठले काम करताना हे माहीत पाहिजे आपल्याला की ह्याच्यातून काय मिळणार आहे आपल्याला. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला काय मिळालं पाहिजे? तर मला असं वाटतं की तुम्ही तुमच्यातले काही जण, आपल्यातल्या काही जणांकडे अनेक रिसोर्सेस आहेत, पण अनेकदा आपल्याला माहिती नसतं की ते रिसोर्सेस वापरायचे कसे, त्याचं काय करायचं. अनेक लोकांकडे जमिनी आहेत, इस्टेट आहे, प्रॉपर्टी आहे, बिल्डिंग्ज आहेत, पैसे असतील, नेटवर्क असेल, मॅनपॉवर असेल, नॉलेज असेल, आपले कोणी मित्र मैत्रिणी भाऊबंद बाहेर असतील, आपलं नेटवर्क असेल, हे पण खूप मोठं ॲसेट आहे. पण आपल्याला माहीत नसतं की ते कसं वापरायचं. तर आज मी तुम्हाला एक प्रकारे मी तुम्हाला सांगेन की ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर कसा करू शकता बिझनेससाठी, हो ना. आणि जर तुम्हाला या आंतरराष्ट्रीय बिझनेसमध्ये यायचं असेल तर त्याबद्दल पण मी तुम्हाला आज सांगेल की बाबा की तुम्ही यामध्ये कशी एंट्री करू शकता, कशी सुरुवात करू शकता, हे तुम्हाला आज मिळू शकतं. मला काय पाहिजे, तर मला पाहिजे तुम्हा सर्वांचं नेटवर्क, हो ना. तर शेवटी नेटवर्कच बिझनेसचा कणा आहे. जे लोक तुम्हाला ओळखतात, ज्या लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे, तेच लोक तुमच्याशी व्यवहार करणार. म्हणून नेटवर्क पाहिजे. तर मला नेटवर्क पाहिजे, मला चांगले एक्सपोर्टर्स पाहिजे, इम्पोर्टर्स पाहिजे, सप्लायर्स पाहिजे, इन्व्हेस्टर्स पाहिजे, ज्यांच्याकडे फॅसिलिटीज आहेत ते पाहिजे, कोल्ड स्टोरेजवाले पाहिजे, पॅकेजिंगवाले पाहिजे, कारण ह्या सगळ्या कड्या आहेत आयात निर्यात क्षेत्रामधल्या आणि त्या जोडणं आवश्यक आहे. ठीक आहे, तर मला हे नेटवर्क पाहिजे. ह्या सेशनमध्ये, हे सेशन झाल्यावरती मी आणखी काही गोष्टी तुमच्याकडून अपेक्षित करतो की तुम्ही माझं जे इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन आहे, आमचं जे किंवा आपलं म्हणू शकतो आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन आहे, ते तुम्ही रिव्ह्यू करा. गुगलवरती गेलात तर तुम्ही त्याच्यामध्ये रिव्ह्यू करू शकता. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं याबद्दल प्लीज तुम्ही तिथे 2 शब्द लिहावे, अशी माझी अपेक्षा आहे. हे मी आजच्या सेशनमधून अपेक्षित करतो तुम्हा सर्वांकडून. त्यानंतर आपलं फेसबुक पेज पण आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन, आपला ग्रुप पण आहे, ज्याच्यामध्ये इम्पोर्ट एक्सपोर्टच्या लेटेस्ट न्यूज, ट्रेंड्स, अपडेट्स, मार्केट अपॉर्च्युनिटीज, हे सगळं आपण त्यावरती शेअर करत असतो. फेसबुक ग्रुपवरती तुम्ही तुमचे प्रोडक्ट प्रमोशन करू शकता, हो ना. विकण्यासाठी असेल, तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल, यू वॉन्ट टू सेल समथिंग, यू वॉन्ट टू बाय समथिंग, यू हॅव एनी रिक्वायरमेंट ऑफ बिझनेस, यू कॅन पोस्ट इट देअर इन इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन ग्रुप. ठीक आहे. तर इनफॅक्ट मला फक्त तुम्हा सर्वांची साथ हवी आहे आणि ती मिळेल अशी मी आशा करतो. ओके, आपलं एक यूट्यूब चॅनल पण आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन, त्यावर पण तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट इन्फॉर्मेशन, माहिती मिळू शकेल. तुम्हाला वाटलं की नाही सर ह्या सब्जेक्टचा मला एक व्हिडिओ पाहिजे, तर आम्ही तुम्हाला बनवून देऊ शकतो. राईट. ओके, तर आपण आजच्या विषयाकडे येऊयात. आजचा विषय आहे, आपण निर्यात व्यवसाय करू शकतो का? निर्यात व्यवसाय, बरोबर. मी असं म्हणेन की तो प्रश्न आपण सगळ्यात शेवटी घेऊया. त्या पहिले ह्या प्रश्नाला उत्तर देण्याआधी आणखी 4 प्रश्न आपण बघूया, ते जास्त महत्त्वाचे आहेत असं मला वाटतं. आणि मग निर्यात व्यवसाय कसा काय करू शकतो का, हे सगळ्यात शेवटचा भाग झाला. तर आज आपण 5 प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत, की 5 प्रश्न बघणार आहोत. सगळ्यात पहिला प्रश्न असा की तुम्हाला व्यवसाय का करायचा, हो ना. असे अनेक 5 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न मी तुम्हाला विचारतो आजचं सेशन सुरू करताना, की तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात, एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सगळे फेसबुक लाईव्ह बघतात. काही ना काही तुमच्या डोक्यामध्ये व्यवसाय कल्पना असेल, किंवा तुम्ही ऑलरेडी करत असाल, तुम्हाला वाढवायचा असेल, किंवा आणखी काय तुमचं
अपेक्षा असू शकतात. तर आपण व्यवसायावर थोडासा फोकस करूया. तर तुम्हाला काय वाटतं, का व्यवसाय करावासा वाटतं, काय कारण असतील? तुम्ही प्लीज चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, सो दॅट मला तुमचे उत्तरं दिसतील. हे सेशन जास्तीत जास्त आपण इंटरॅक्टिव्ह करूया, हो ना. म्हणजे मला तुमचा रिस्पॉन्स मिळाला तर त्या दृष्टीनं मी सेशन आणखी चांगलं देऊ शकेन. तर पहिला प्रश्न आहे माझा तुम्हा सर्वांना, की तुम्हाला व्यवसाय का करावासा वाटतो? काय कारण आहे व्यवसाय करायचा वाटतो? अनेक बाकीची कामं असतील, नोकऱ्या आहेत, आणखी काही आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, काही लोककडे ऑलरेडी पैसा, प्रॉपर्टी, इस्टेट प्रॉपर्टी सगळं असेल, पण तुम्हाला व्यवसाय करावा असं का वाटतं? प्लीज तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर लिहा, है ना. ओके, तर अनेक लोक आहेत, तर प्लीज तुम्ही तुमचे उत्तरं कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला व्यवसाय का करावासा वाटतो. ओके, काही लोक म्हणतात बाबा ठीक आहे, त्यांना ग्रोथ पाहिजे. काही लोकांचा विचार असतो जास्त पैसे कमवायचे, प्रॉफिट पाहिजे. आपल्यासारखे काही बांधवांचं म्हणणं असतं की मला माझ्या हिशोबाने करायचं आहे, मला कोणत्या बॉसच्या हाताखाली काम नाही करायचं, हो ना. बरोबर, ग्रोथ पाहिजे, मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं, मी नाही करू शकत, मला माझं फ्रीडम पाहिजे, मी करू शकतो. काही लोक नोकरीला कंटाळलेले असतात, बरोबर, काही लोक नोकरीला कंटाळलेले असतात, है ना. तर येस, बिझनेसमध्ये जास्त पैसा कमाई करू शकतो, बरोबर. म्हणजे कमाई, जास्त पैसे कमवण्यासाठी व्यवसाय करायचा, ग्रोथ पाहिजे, हो ना. प्रगती साधली पाहिजे, बरोबर, प्रगती करायची आहे तुम्हाला. एक्झॅक्टली, यू आर ऑन राईट ट्रॅक, बरोबर आहे. आणखी काही बाकीच्या लोकांचं काही ओन साम्राज्य, बरोबर. आपल्या लोकांनी साम्राज्य सेट नाही करायचं, उभं नाही करायचं, तर कोणी करायचं? साम्राज्य उभं करायचं आपल्याला. आजपर्यंत घरी व्हेजिटेबल्सचा बिझनेस आहे, पण तो सिटीपर्यंत न्यायचा आहे, तो मला मोठा करायचा आहे. म्हणजे माझा बिझनेस आहे तो आणखी मोठा करायचा आहे. अगदी बरोबर आहे. कुठली गोष्ट वाढवली तर ती टिकणार आहे, नाही तर ती संपून जाणार आहे. व्यवसाय हा उत्पन्नाचे शाश्वत साधन आहे, बरोबर आहे. म्हणजे उत्पन्न पाहिजे, बरोबर, फ्रीडम पाहिजे, उत्पन्न पाहिजे. नोकरीला कंटाळलो आहे, हो ना. काही लोकांना नाव कमवायचं आहे, व्यवसायाला एक वेगळी प्रतिष्ठा आहे, नाव कमवायचं आहे, हो ना. काही लोकांकडे पैसे आहेत, त्यांना इन्व्हेस्ट करायचे आहेत. काही लोकांकडे ऑलरेडी रिसोर्सेस आहेत, त्याचे प्रॉपर्टी आहे, सर मग इथं काहीतरी व्यवसाय करायचा आपला, ठीक आहे, तो एक भाग असू शकतो, हो ना. इतरांना जॉब देऊ शकतो, बरोबर, हो ना. म्हणजे एक सोशल सामाजिक विषयाच्या दृष्टीने त्याकडे बघितलं तर एम्प्लॉयमेंट जनरेशन किंवा रोजगार निर्मिती करायची आहे, बरोबर. मनी इज एव्हरीथिंग, ऑफकोर्स मनी इज एव्हरीथिंग. आपण बघितलं या मागच्या 2 वर्षामध्ये, पैसे नसतील तर तुम्हाला दवाखान्यात पण एंट्री मिळत नाही. दवाखान्यात ॲडमिशन करायच्या आधी डिपॉझिट करायला लागतात पैसे. मनी हॅज लॉट ऑफ व्हॅल्यू, हो ना. टू क्रिएट ओन आयडेंटिटी, ग्लोबल व्यवसाय करावा. मी बँकर आहे पण मला बिझनेसमध्ये एंट्री करायची आहे, आवड आहे, ठीक आहे. तर हे सर्व जे तुमचे उत्तरं आहेत हे बरोबर आहेत, हो ना. की व्यवसाय वाढवायचा आहे, पुढे जायचं आहे, पुढच्या पिढीसाठी काहीतरी करायचं आहे. माझ्या मित्रांनी सांगितलं, हो ना. तर आपल्या शेतात काही पिकं तयार होतात, तो कच्चा माल व्यापाऱ्याला देण्याऐवजी त्यावरती प्रक्रिया करून स्वतः मोठं होऊ शकतं. पर्सनल अँड इकॉनॉमिकल ग्रोथ, एक्झॅक्टली, हो ना. प्रगती करण्यासाठी पैसे कमवणे. ओके मित्रांनो, आता आपण बघूया की तुम्ही जे सगळे उत्तरं सांगितली आहेत ही सगळी बरोबर आहे. हे जर नाही मिळत असेल तर काय काम करण्यात काही मतलबच नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर. पण देर इज अ बिग बट, हो ना. तुम्ही जे काही सगळं सांगितलं ते, जे तुम्हाला आता ज्यासाठी तुम्ही बिझनेस करणार आहात, हो ना, ज्या व्यवसायात आवड आणि पैसा आहे, आवड आहे तुमची, पैसा आहे, शारीरिक आणि मानसिक गोष्टी पण महत्त्वाच्या आहेत, बरोबर. तर तुमच्या या बिझनेसमध्ये ज्या तुम्ही म्हणता की हे सगळी जी कारणं आहेत तुमची बिझनेस करण्याची, या सगळ्या तुमच्या वैयक्तिक गरजा आहे. या सगळ्या वैयक्तिक गरजा आहे. ह्यासाठी कोणाला म्हणजे मार्केटला किंवा कस्टमरला याच्याशी काहीही देणं घेणं नाही, हो ना. तर आता हे जे सगळं सांगतोय तुम्ही त्याच्यासाठी हे कोणतरी विसरता का तुम्ही? आणखी काही विसरता का तुम्ही हे उत्तर सांगताना? बरोबर, काहीतरी करून दाखवायचं लोकांना. पैसा खुदा तो नाही लेकिन खुदा से कम भी नाही, बरोबर नाही, बरोबर आहे. ही सगळी आपली मानसिकता आहेच. पण आता मित्रांनो, बंधूंनो, या मानसिकतेतून आपल्याला थोडंसं बाहेर यावं लागेल. आपण कुणाला तरी विसरतोय, काहीतरी विसरतोय आपण महत्त्वाचं. आठवतंय का तुम्हाला व्यवसाय का करायचा?
तर जे काय तुम्ही सांगितलं ना, जसं मी म्हणालो, हे सगळ्या तुमच्या गरजा आहेत, तुमच्या वैयक्तिक गरजा आहेत. पैसा पाहिजे, मोठं व्हायचंय, नाव कमवायचंय, लोकांना नोकऱ्या द्यायचा, ज्याच्यासाठी व्यवसाय करायचा होता त्याला काही घेणं नाही. बरोबर. तर व्यवसाय करायचा म्हणजे तुम्हाला तुमचा कस्टमर दिसला पाहिजे. बरोबर. तुम्हाला तुमचा कस्टमर दिसला पाहिजे. नुसताच कस्टमर नाही तर त्या कस्टमरचे तुम्हाला प्रॉब्लेम दिसले पाहिजे टू स्टार्ट विथ. जे तुम्ही सगळे सांगितले ना अपेक्षा तुमच्या, या सगळ्या तुमच्या वैयक्तिक अपेक्षा. मार्केटला, कस्टमरला याच्याशी काही देणं घेणं नाही. लोक तुम्हाला त्याच्यासाठी पैसे देऊ शकत नाही. कोणी तुम्हाला म्हणणार नाही की बाबा ठीक आहे, हे 10 लाख रुपये घ्या आणि तुम्ही लोकांना नोकऱ्या द्या. होईल का? नाही होणार. नाही सर, तुमचं पॅशन आहे, तुम्ही हे 5 लाख रुपये ठेवा आणि यू नो फॉलो युअर पॅशन. इज इट पॉसिबल? नॉट पॉसिबल. बरोबर. मग व्यवसाय का करायचा? व्यवसाय करायचा त्या कस्टमरसाठी, ज्याला काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्या काही गरजा आहेत. बरोबर. आणि जर तुम्हाला तो कस्टमर आणि त्याचे प्रॉब्लेम दिसत असतील तर तुम्ही व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य आहात. तर ही योग्य वेळ आहे असं समजा. बरोबर. आणि मग ज्या तुम्ही बाकीच्या गोष्टी सांगितल्या त्या तर येणारच आहे. पण आता जे कस्टमर ह्याच्यामध्ये काय करायचं मग? ठीक आहे, कस्टमर दिसला, त्याचे प्रॉब्लेम दिसले, त्याचं काय करू मी? प्रॉब्लेम तर प्रत्येकालाच आहेत. बरोबर की नाही? बरोबर आहे. मग आपल्या बिझनेसचं काम काय? बिझनेसचं काम काय? आपल्या बिझनेसचं काम आहे की त्या कस्टमरचे प्रॉब्लेम समजावून घेणं, कस्टमरचे प्रॉब्लेम समजावून घेणं आणि ते प्रॉब्लेम सोडवणं. मग तो काही प्रॉब्लेम असू शकतो. नवीन प्रोडक्ट असेल, ऑन टाईम डिलिव्हरी असेल, क्वालिटी असेल, सर्टिफिकेशन असेल, इन्स्पेक्शन असेल, ॲश्युरन्स असेल, क्रेडिट असेल, चांगली सर्व्हिस असेल, अवेलेबिलिटी असेल, प्रॉक्सिमिटी असेल. इट कुड बी एनिथिंग. अनेक गोष्टी कस्टमरच्या गरजा असू शकतात. तर त्या गरजा समजून घेणं, त्या प्रॉब्लेम समजून घेणं आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे आपल्या बिझनेसचं काम आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता, याचा अर्थ तुम्ही त्या कस्टमरच्या लाईफमध्ये, आयुष्यामध्ये काहीतरी व्हॅल्यू ॲड करता, काहीतरी तुम्ही त्याला देता, व्हॅल्यू देता. बरोबर की नाही? तुम्हाला आजारी पडला तर तुम्ही डॉक्टरकडे जाणार आहेत. बरोबर. त्यांनी तुम्हाला औषधं पाणी दिलं, तुमचे दुखणं बरं झालं, त्या तुमच्या एक चांगली गोष्ट झाली तर तुम्ही त्याला फीज पे करता. म्हणजे आपल्या बिझनेसला कस्टमरचे प्रॉब्लेम समजून घेऊन सॉल्व्ह करायचे. सॉल्व्ह केले म्हणजे आपण त्याच्या बिझनेसमध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये किंवा त्याच्या इंडस्ट्रीमध्ये काही ना काही व्हॅल्यू ॲड करतो. बरोबर. मग त्या व्हॅल्यूचं काय होतं? जेव्हा ती व्हॅल्यू आपण ॲड करतो तेव्हा कस्टमर आपल्याला त्या व्हॅल्यूच्या अगेन्स्ट, त्या व्हॅल्यूच्या बदल्यात रुपये देतो. अँड दॅट इज द बॉटम लाईन ऑफ बिझनेस. रेव्हेन्यू, प्रॉफिट जर तो आला तर बिझनेस उभा राहील. तर ही एक बेसिक डेफिनेशन आहे बिझनेसची, है ना. आजकाल आपण काय होतं ना की आपण या अनेक गोष्टी समजून घेत नाही आणि आपण सेल्समनच्या मानसिकतेतनं अनेक लोक काहीतरी विकायचा प्रयत्न करत असतात. काय? दे बिकम सेल्समॅन. वी आर नॉट सेल्समॅन, वी आर अन एंटरप्रेन्योर. वी ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड. आपण जग बदलून टाकतो, त्याला उद्योजक म्हणतात. हो ना. प्रोडक्ट तर महत्त्वाचं आहेच. एडिसननी बल्बचा शोध लावला, बरोबर आहे ना, मोठी गोष्ट केली. पण तो मोठा उद्योजक आहे, त्यांनी तो बल्ब सामान्यांच्या हातात दिला आणि त्यांनी बटणं दाबून ती लाईट लावली, दिवा लावला. तो उद्योजक मोठा आहे कारण तो लोकांपर्यंत पोहोचला. अदरवाईज आपण बघतो अनेक PhD वाले आपले रिसर्च करून लॉकरमध्ये ठेवतात आणि नोकऱ्या शोधतात, त्यांना माहीत नाही त्याचं करायचं काय. हो ना. तर ठीक आहे, तर बिझनेस करायचा तर तुम्हाला सुरुवातीला कस्टमर दिसला पाहिजे आणि त्याचे प्रॉब्लेम दिसले पाहिजे. म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे हाच बिझनेस आहे. ओके. हा पहिला प्रश्न होता. आता आपण जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. अशा आपण 5 प्रश्न आज बघणार आहोत. हा आता दुसरा प्रश्न. आता तुम्हाला समजलं की बाबा की कस्टमर पाहिजे आणि आपल्याला त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. आता तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी काय काय लागतं, काय काय गोष्टींची गरज आहे, तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये प्लीज टाईप करा. मला तुमची उत्तरं हवी आहेत.
की बाबा की तुम्हाला आता बिझनेस सुरू करायचं ठरलं आहे, कस्टमर दिसला, त्याचे प्रॉब्लेम दिसले आणि त्याच्यावरती काम करायचं आहे. आता तुम्हाला बिझनेस किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते, काय वाटतं तुम्हाला? प्लीज तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. आपण हे सेशन जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह करूया, म्हणजे मला तुमच्याकडून पण रिस्पॉन्स मिळेल, तर तसं मी सेशन चांगल्या तऱ्हेनं डिलिव्हर करू शकेन. ओके, तर काय वाटतं तुम्हाला की तुम्हाला बिझनेस सुरू करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात सुरुवातीला? जे काय तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही तुमच्या चॅट बॉक्समध्ये लिहिला. बिझनेस इन्फॉर्मेशन पाहिजे, बस इन्फॉर्मेशन पाहिजे, नो हाऊ पाहिजे बाबा की काय होतं काय नाही होते, मार्केट कसं आहे काय, इन्फॉर्मेशन पाहिजे, नॉलेज पाहिजे, बरोबर आहे, हो ना. इच्छाशक्ती पाहिजे, येस. विल पॉवर, जर तुम्हाला वाटतच नसेल करायचं काम तर तुम्ही कसं काम करणार आहात, हो ना. हे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. फंड्स पाहिजे, फंड्स पाहिजे, येस. फंडशिवाय आपलं सगळ्यात मोठी गोष्ट गंमत म्हणा किंवा आपला सगळ्यात मोठा प्रश्न हा फंडिंगचाच असतो भारतीयांचा. आपल्या घरी सगळं असतं, पण आपल्याला जेव्हा बिझनेसची गोष्ट येते तेव्हा आपण सर लोन मिळत नाही, कोणी मदत करत नाही, माझ्याकडे पैसे नाही, असं होतं. जागा पाहिजे, पैसे पाहिजे, भांडवल पाहिजे, मार्केट सर्वे करायचा, कॅपिटल पाहिजे, स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी अँड थ्रेट, असं एक बिझनेसचं ॲनालिसिस करतात, तर ते ॲनालिसिस केलं पाहिजे असं म्हणतात काही जण. लँड पाहिजे, फंड्स पाहिजे, मॅनपॉवर पाहिजे, खूप खचून जाऊ नये, म्हणजे एक धीरानं, करेज म्हणू शकतो आपण, एक धीरानं आपण बिझनेस केला पाहिजे. कस्टमर बेस पाहिजे, ज्या वस्तूंची मार्केटची गरज किती हे माहिती पाहिजे, मॅनपॉवर पाहिजे, कस्टमर सॅटिस्फॅक्शन पाहिजे. एक्झॅक्टली, या सगळ्या गोष्टी अतिशय बरोबर आहेत मित्रांनो, तुम्ही जे सांगितलं ते, हो ना. मॅनपॉवर, रिसोर्सेस वगैरे हे सगळं आहे. तर आता हे जे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे, जमीन, मॅनपॉवर, नॉलेज, प्रोडक्ट, कस्टमर, फंड्स, हे सगळे रिसोर्सेस आहेत. हे सगळे रिसोर्सेस आहेत. हे खूप नंतर येतात व्यवसायामध्ये. त्याच्या पहिले दोन गोष्टी येतात. पहिले आणखी दोन गोष्टी तुम्हाला लागतात ज्या बिझनेस सुरू करताना पाहिजे. काय असतील त्या? तर पहिली गोष्ट आहे तुमचं डिसिजन. सगळ्यात पहिली गोष्ट कोणती आहे? तुमचं डिसिजन. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. डिसिजन कशाचं? जे आपण बघितलं की कस्टमर आणि त्या कस्टमरला प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं डिसिजन तुम्हाला घ्यावं लागेल. आणि हे एवढं सोपं नाही आहे. एवढं सोपं नाही आहे. एकदा रतन टाटाजी बोलले की बाबा की त्यांना दिसलं की लोक उन्हातानात जात आहेत, मोटरसायकलीवरनं 3-3, 4-4 लोक चाललेत, पावसात लोक भिजत आहेत, फॅमिलीला मोटरसायकलवर जाताना खूप अडचण होते. त्यांचा शब्द गेला, मी भारताला 1 लाख रुपयाची कार देईन, आणि त्यांनी दिली नॅनो कार. दॅट इज द डिसिजन. दॅट इज द डिसिजन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बिझनेस सुरू करताना पाहिजे. तुमचं डिसिजन, तुमच्या कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व करण्याचं तुम्हाला घ्यावं लागेल, हो ना. तर विचारपूर्वक बघा, विचार करून बघा, हो ना. आपण बाकीचं तर सगळं म्हणतो बाबा की हे करू, ते करू, ते करू, अनेक गोष्टी असतात, अनेक गोष्टींमध्ये आपण हात घालतो, आपण ट्राय करतो अनेक गोष्टी. अनेक लोक व्यवसायाकडे सुद्धा असंच बघतात, सर मी करून बघतो 1 वर्ष, नाही झालं तर आहेत आमची जमीन आहे तिथं बघेन मी काहीतरी. म्हणजे ऑलवेज आपल्या डोक्यामध्ये एक आपण दरवाजा ओपन करून ठेवलेला असतो आपल्या मागे, परतीचे दोर म्हणतात ना, तसे आपल्याकडे मागे ऑलरेडी असतात. हे नाही झालं तर मी परत तिकडे जाऊन काहीतरी करेन, परत नोकरी बघेन, काहीतरी करेन. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ते परतीचे दोर तुम्ही कापले पाहिजे, आणि तुम्ही डिसिजन घेतलं पाहिजे की येस हा माझा कस्टमर आहे आणि त्या कस्टमरचे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि ते मला सॉल्व करायचे आहेत. ही पहिली गोष्ट आहे. डज इट मेक सेन्स? हे तुम्हाला समजतंय, पटतंय? ते पण मला सांगत चला. ओके. आता दुसरी गोष्ट काय लागते मग? बाबा सर ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं कस्टमर समजला, त्याचं प्रॉब्लेम समजला, डिसिजन पण झालं, आणखी काय गोष्ट लागते मग? काय असू शकेल? डिसिजन तर अनेक लोक घेतात. न्यू इयर जेव्हा येतं 31st अनेक लोक रिझोल्युशन करतात की
हां मी आता हे करणार आहे, नवीन वर्षात ते करणार आहे, असं करणार आहे, भले मोठी लिस्ट तयार करतो आपण, पण किती लोक ते फॉलो करतात? नॉट इवन 1%. 1% लोक पण ते करू शकत नाही. सर्वसामान्य लोक असेच असतात, जे करतात ते खूप पुढे गेलेले असतात. तर दुसरी गोष्ट जी तुम्हाला व्यवसायासाठी लागते ती आहे कमिटमेंट. कमिटमेंट टुवर्ड्स व्हॉट? तुम्ही जे डिसिजन घेतलंय त्याच्याप्रती कमिटमेंट. तो डायलॉग तुम्हाला माहिती असेल, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपने आप की भी नहीं सुनता. हे बिझनेसला लागतं. डिसिजन तर झालंय, अनेक उन्हाळे येतील, पावसाळे येतील, अनेक अडचणी येतील, तुम्हाला तुमच्या घरी अडचणी असतील, पर्सनल अडचणी असतील, मार्केटच्या अडचणी असतील, फंड नसतील, काही पण नसणार आणि अनंत अडचणी आहेत. अडचणी कमी नाही आहेत आणि त्या सगळ्यांना सारख्याच आहेत. अंबानीला पण तेच मार्केट आहे, आपल्याला पण तेच मार्केट आहे. ही आपली क्षमता आहे, आपण त्यातलं किती घेऊ शकतो. ठीक आहे. तर जे कमिटमेंट आहे, जे तुम्ही डिसिजन घेतलेलं आहे तुमच्या कस्टमरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं, ते कमिटमेंट खूप इम्पॉर्टंट आहे. तर या दोन गोष्टी तुम्हाला पाहिजे. आणि मग वन्स यू डिसाइड, वन्स यू कमिट की हां हे मला करायचं आहे, काय झालं तिकडे तरी मी हे करणारच, मग बघा सगळ्या गोष्टी कशा आपोआप घडायला लागतील. मग तुम्ही नॉलेज घ्यायला लागताल. मग हे सगळे बाकीचे जे रिसोर्सेस आहेत हे तुमच्याकडे असू शकतात किंवा नसू शकतात. ते मार्केटमधून पण आणू शकतात. एखाद्या इंडस्ट्रीचं मला नॉलेज नसेल, आय कॅन हायर एक्सपर्ट. मी कोणाला एक्सपर्टची सर्व्हिस घेऊ शकतो, प्रोफेशनलकडे, कन्सल्टन्सीकडे जाऊ शकतो. चांगले लोक मी माझ्या टीममध्ये घेऊ शकतो. पैसे नसतील, मी इन्व्हेस्टमेंट रेज करू शकतो. त्यासाठी मला माझा बिझनेस प्रॉब्लेम समजला पाहिजे, मी ते प्रेझेंट करू शकलो पाहिजे, मी तो सॉल्व्ह करून दाखवता आला पाहिजे. बिना ते काम करता आपण फक्त फंडिंग पाहिजे, पैसे पाहिजे, लोन पाहिजे, कोणी नाही देणार. मागू पण नका, वेळ पण घालू नका, है ना. जर तुम्ही काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवले तर आपोआपच लोक तुमच्याकडे येतील, बाबा की हे तू चांगलं काम करतोय, मला तुला जॉईन व्हायचं किंवा तुमच्याबरोबर काम करायचं. आम्ही पण हे अनुभवतो, आम्ही पण या सगळ्या फेजेसमधून गेलेलो आहे. ठीक आहे. तर हे दोन प्रश्न पहिले होते. व्यवसाय का करायचा? तर कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. व्यवसाय सुरू करताना काय काय पाहिजे? तर तुम्हाला सगळ्यात पहिले पाहिजे तुमचं डिसिजन, आणि सेकंड इज कमिटमेंट टुवर्ड दॅट डिसिजन. हे दोन प्रश्न झाले. ठीक आहे. आता तिसरा प्रश्न बघूया, पुढचा. आता तिसरा प्रश्न असा आहे की आता व्यवसाय करायचं ठरलं आहे, तर कोणत्या प्रकारचा व्यवसाय मी निवडू? असे अनेक लोक मला विचारतात की सर तुम्ही सजेस्ट करा, सध्या काय आहे, कशामध्ये ऑपॉर्च्युनिटीज आहे, म्हणा कुठे संधी आहे, काय केलं पाहिजे, मार्केट कसं आहे, पुढं काय होणार आहे. बरोबर. हे सगळं थोडंसं इंडस्ट्रीचं नॉलेज किंवा माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आता कोणता व्यवसाय निवडायचा? तर व्यवसाय म्हणजे काय? आता आपण बघितलं की कस्टमरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणजे कस्टमरला काहीतरी देणं. बरोबर. आज देणं म्हणजे काय? कोणत्या स्वरूपात आपण देणार आहोत? एक तर प्रोडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे. बरोबर. आयदर यू विल हॅव अ फिजिकल प्रोडक्ट, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत असाल किंवा काय असेल मार्केटमधलं ते प्रोडक्ट तुम्ही कस्टमरला देताल, किंवा तुम्ही काहीतरी सर्व्हिस देताल, त्याचं काम करताल, त्याला त्याच्यासाठी त्याला एखादी कन्सल्टन्सी देताल, ना काही नॉलेज देताल, त्याच्या काही कामं करून देताल. दॅट इज द सर्व्हिस इंडस्ट्री. तर हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत. बरोबर. जनरली प्रोडक्ट आणि सर्व्हिस. मग प्रोडक्ट म्हटलं तर मग त्याच्यामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये संधी आहेत. ॲग्रिकल्चर आहे, फार्मास्युटिकल आहे, हँडीक्राफ्ट आहे, मेटल आहे, टेक्स्टाईल आहे, ॲग्रिकल्चर पण सगळ्यात मोठं सेक्टर आहे. हे तर आहेत. ह्यातले प्रोडक्ट तुम्ही कस्टमरला देण्याचं म्हणजे ट्रेडिंग सारखा व्यवसाय तुम्ही करू शकता, प्रोडक्ट असेल तर, किंवा प्रोडक्टबद्दल असेल तर ट्रेडिंग करू शकता किंवा मॅन्युफॅक्चरिंग पण करू शकता. जर तुम्हाला वाटलं की नाही हे जे प्रोडक्ट हे चांगलं आहे आणि याची डिमांड मार्केटमध्ये आहे, माझ्याकडे रिक्वायरमेंट आहे, एक मोठ्या कंपनीची रिक्वायरमेंट आपल्याला मिळू शकते, तर तुम्ही ते घेऊन तुम्ही मॅन्युफॅक्चरिंगबद्दल विचार करू शकता. बरोबर. तर म्हणजे प्रोडक्ट म्हटलं तर मग ट्रेडिंग आलं आणि मॅन्युफॅक्चरिंग आलं. आणि दुसऱ्या बाजूला सर्व्हिस इंडस्ट्री आहे, त्यामध्ये मग तुमच्याकडे काहीतरी स्किल्स पाहिजे, तुम्ही कशात तरी एक्सपर्ट पाहिजे, है ना. मग तुम्ही टेक्निकल फील्डमध्ये असा, तुम्ही मॅनेजमेंट स्किलमध्ये असा, तुम्ही डॉक्टर की करा, किंवा तुम्ही आणखी कुठलं स्पेशलाइज सर्व्हिसेस लोकांना द्या. बरोबर.
तर मग तुम्हाला हे करताना मग तुमचं जे हॉस्पिटॅलिटी म्हणतो आपण, रेस्टॉरंट आहे, कन्सल्टन्सी आहे, इन्शुरन्स विकणं आहे, किंवा ई कॉमर्स बिझनेस आहे, किंवा सॉफ्टवेअर कंपनी आहे, या सगळ्या सर्व्हिसेस झाल्या. ठीक आहे. तर तुम्हाला हाय लेवलला तुम्हाला हे ठरवता आलं पाहिजे की माझ्याकडे प्रोडक्ट आहे की मला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये इंटरेस्ट आहे. तुमचं स्किल, तुमचं बॅकग्राऊंड काय आहे यानुसार तुम्हाला ते ठरवावं लागेल. ठीक आहे. आता जर तुम्ही जसं म्हटलं की प्रोडक्ट बिझनेसबद्दल, की जास्त लोक प्रोडक्ट बिझनेसकडे जातात, त्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आणि ट्रेडिंग. आता या दोघांचं जर कंपॅरिझन केलं तर मॅन्युफॅक्चरिंगकडे जायचं म्हणजे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जास्त लागणार. तुम्हाला प्लांट सेटअप करायचा आहे, मशिनरी घ्यायची आहे, माणसं कामाला घ्यायची आहे, इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं आहे, यासाठी बरीच इन्व्हेस्टमेंट लागेल, हो ना. आणि हे सगळं उभं करायचं आहे आणि त्यानंतर मग ते विकायचं आहे. इजंट इट? फॅक्टरी उभी करणं म्हणजे बिझनेस झाला असं नाही आहे. फॅक्टरी उभी करणं म्हणजे खर्च झाला, एक्सपेन्सेस झाले, इन्व्हेस्टमेंट झाली. आता खरा बिझनेस ते फॅक्टरी उभी केल्यावरती त्यातून जे प्रोडक्ट मॅन्युफॅक्चर होतील ते विकणं म्हणजे खरा बिझनेस आहे, हो ना. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग पण करावं लागेल आणि पुढे ट्रेडिंग सुद्धा करावं लागेल त्या प्रोडक्टचा. मग दुसरा जो बिझनेस आहे जसे ट्रेडिंग, मग त्यावर तुम्ही फोकस करू शकता. ट्रेडिंगमध्ये तुमचाच मॅन्युफॅक्चरिंगचा सेटअप असावा अशी गरज नाही आहे. तुम्ही मार्केटमधले प्रोडक्ट घेऊन तुम्ही ते ट्रेड करू शकता. तुम्ही तुमचा एक ब्रँड म्हणून कुणाकडून तरी तुमच्या ब्रँडिंग खाली प्रोडक्ट बनवून घेऊन, तुमच्या ब्रँड खाली प्रोडक्ट बनवून घेऊन ते प्रोडक्ट मार्केटमध्ये विकू शकता, आणू शकता. तर मी असं सजेस्ट करेल या दोन्हीमध्ये ट्रेडिंगकडे तुम्ही जावं सुरुवातीला. ट्रेडिंगनी काय होईल, तुमची रिस्क कमी आहे, इन्व्हेस्टमेंट कमी आहे. तुम्ही ते आज म्हटलं तरी सुरू करू शकता. मार्केटमध्ये चांगले प्रोडक्ट घ्यायचे आणि ते विकायला सुरुवात करायची. पण तुम्ही एक इंडस्ट्री ठरवा की हां मला या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे, बरोबर. मग त्या इंडस्ट्रीचे काही प्रोडक्ट तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यांचं ट्रेडिंग सुरू करा. जेव्हा तुम्ही ते काम करताल तेव्हा तुम्हाला मार्केट समजेल, कस्टमर समजेल, कस्टमर बिहेवियर समजेल, है ना, कॉम्पिटिशन समजेल, डिमांड सप्लाय याचा तुम्हाला पूर्ण अंदाज येईल. आणि जर त्यामधलं एखादं प्रोडक्ट चाललं चांगल्या प्रकारे, त्याचं व्हॉल्यूम चांगलं वाढलं, तर मग तुम्ही डिसिजन घ्या किंवा मग तुम्ही विचार करा की आता याचं मी मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो का, कारण तुमच्या हातामध्ये ऑलरेडी मार्केट आलेलं असेल. तर अशा तऱ्हेनं तुम्ही तुमचा बिझनेसची स्ट्रॅटेजी सुरुवातीला प्लॅन करू शकता. मी प्रेफर करतो ट्रेडिंग सुरुवातीला. ठीक आहे. आता जर आपण ट्रेडिंग म्हटलं, आता ट्रेडिंग करायचं म्हणजे आता काय डोर टू डोर मार्केटिंग करावं लागतं का? नाही. मग आपल्याला दुकान टाकायची आवश्यकता आहे का? नाही. आता तुम्हाला जर काही पाहिजे असेल, काही पण तुम्हाला पाहिजे, जसं तुम्हाला घड्याळ पाहिजे, तुम्ही कुठे शोधता? गुगल. यू विल टाईप इट ऑन गुगल, आय नीड दिस वॉच, बरोबर. आणि मग ते गुगल तुम्हाला ऑप्शन दाखवेल आणि मग तुम्ही ते ऑनलाईन पण बाय करताल किंवा जवळच्या स्टोअर कुठे आहे ते शोधून तिथे बाय करता. म्हणजे तुम्ही ऑनलाईन शोधता. सगळं मार्केट बदललेलं आता, हो ना. मग आता ऑनलाईन शोधता म्हणजे तुम्हाला तुमचं प्रोडक्ट, तुमची कंपनी ऑनलाईन व्हिजिबल करावी लागेल, बरोबर की नाही. आता जर मला घड्याळांचा व्यवसाय करायचा तर माझं कंपनी तर तिथे दिसली पाहिजे. जर माझी वेबसाईट नाही, कुठे रजिस्ट्रेशन नाही, B2B पोर्टलला नाही, तर माझं कसं दिसणार आहे मार्केटमध्ये, मी व्हिजिबिलिटी कशी येणार आहे. तर म्हणून तुम्हाला आता जे ट्रेडिंग बिझनेस आहे हा ऑनलाईन करण्याची आवश्यकता आहे. ऑनलाईन. आता कोणाला वेळ नाही आहे दुकानात जाऊन तिथं सगळं बघून मगच डिसिजन घ्यायला. लोक डिसिजन ऑलरेडी घेतात आणि मग तिथं जाऊन फक्त पिकअप करतात. आता हे सगळं मार्केट बदललेलं आहे. मागच्या 2 वर्षात आणखी मार्केट बदललेलं आहे. आपलं भारताचं मोबाईल आणि इंटरनेटचं पेनिट्रेशन हे जगामधलं हायेस्ट आहे. हायेस्ट. सगळ्यात जास्त इंटरनेट आणि मोबाईल फोन भारतीय लोक वापरतात. आपण मार्केट आहे जगासाठी. ठीक आहे, वॉटेवर. तर मी असं म्हणत होतो की बाबा जो व्यवसाय निवडताना एक तर प्रोडक्ट किंवा सर्व्हिस, प्रोडक्ट असेल तर मग मॅन्युफॅक्चरिंग किंवा ट्रेडिंग, तर आय प्रेफर ट्रेडिंग. आता मग ट्रेडिंगच करायचं तर ट्रेडिंग पण ऑनलाईन केलं पाहिजे, बरोबर. तसं तुम्हाला बिझनेस सेटअप केला पाहिजे. मग आता ऑनलाईन करणारच आहोत आपण, मग फक्त आपण डोमेस्टिक मार्केटपर्यंत लिमिटेड का राहावं? दॅट्स अ आन्सर, दॅट्स अ पॉइंटर टू इंटरनॅशनल बिझनेस. जर एखादी गोष्ट आपल्याला ऑनलाईन इथं विकायची आहे, लेट्स से पुण्यातून मुंबईला विकायची आहे, तर ती आपण इथून दुबईलाही विकू शकतो, अमेरिकेतही विकू शकतो, कॅनडामध्ये विकू शकतो, ऑस्ट्रेलियामध्ये विकू शकतो. ही ऑनलाईन बिझनेसची ताकद आहे, ऑनलाईन ट्रेडिंगची ताकद आहे.
आणि हीच आंतरराष्ट्रीय व्यवसायाचा पाया आहे हा. ठीक आहे. तर आय वुड सजेस्ट यू गो फॉर ट्रेडिंग, ऑनलाईन ट्रेडिंग, इंटरनॅशनल ट्रेडिंग. म्हणजे डोमेस्टिक पण करायचंच आहे, पण इंटरनॅशनल पण त्यातून सहजतेनं करता येऊ शकतं. ते कसं हे आपण पुढच्या सेशन्समध्ये पाहूया. ओके. तर मग तुम्हाला इथे समजलं असेल की प्रोडक्ट तुम्हाला सिलेक्ट करायला लागेल किंवा सर्व्हिसेस सिलेक्ट करायला लागेल. कधी कधी असं होतं की सर कोणतं प्रोडक्ट चांगलं आहे, आणखी काही लोक प्रश्न विचारतात, याबद्दल मार्गदर्शन करा, हे कसं आहे ते कसं आहे. मित्रांनो, प्रोडक्टनी काही फरक पडत नाही. प्रोडक्टनी विशेष काही फरक पडत नाही. आज एक प्रोडक्ट आहे, ते चालेल किंवा नाही चालणार, ते उद्या तुम्ही दुसरं प्रोडक्ट आणू शकता. बरोबर. जर घोड्यांची रेस जिंकायची असेल ना, जेव्हा पैसे लावायचे असतात रेसवरती, लोक पैसे जॉकीवर लावतात, घोड्यावर नाही. तो जॉकी जो आहे ना, तो कॅपेबल पाहिजे, तो सक्षम पाहिजे रेस जिंकण्यासाठी. घोडा तर उद्या दुसरा पण आणता येईल. बरोबर. तर प्रोडक्ट तसं आहे. जो उद्योजक आहे त्याची क्षमता जी आहे ना, ही सगळ्यात महत्त्वाची आहे. एखाद्या हातात तुम्ही सोनं द्या, तो विकू नाही शकणार, आणि एखाद्या हातात तुम्ही माती द्या, तो ते पण विकून दाखवेल. हा फरक आहे. त्यामुळे तुम्ही प्रोडक्टच्या मागे न लागता स्वतःवरती काम करा. जे आहे ना तुमच्याकडे प्रोडक्ट, जे नॉलेज आहे ना, तिथून तुम्ही सुरुवात करा आणि यू डेव्हलप युअर सेल्फ. त्यातूनच तुम्हाला पुढचे मार्ग पण दिसतील, हो ना. आणि ती तुमची क्षमता तुम्हाला डेव्हलप करायला लागेल. सो डोंट फॉल इन लव विथ युअर प्रोडक्ट, बट स्टार्ट विथ वॉट एव्हर यू हॅव. आय वुड से जे आहे त्याच्यापासून सुरुवात करा, पण पुढे आपल्याला बदल करावा लागणार आहे. मार्केट बदलू शकतं. या प्रोडक्टचं कदाचित 12 महिने डिमांड नाही राहणार. आपल्याला पोर्टफोलिओ फ्लेक्सिबल पाहिजे, वाढवावा लागू शकतो, असा विचार करून ब्रॉड माइंडसेट घेऊनच तुम्ही चला. कदाचित फक्त आपण पुण्याचं मार्केट घेऊन चाललोय, पण कदाचित उद्या आपल्याला मुंबईकडे जावं लागेल, कदाचित भारताबाहेर पण जावं लागेल. हे सुद्धा आत्ताच लक्षात घेऊन आपण काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं तुम्ही तुमचा व्यवसाय कोणता करावा आणि कोणत्या फॉर्मॅटमध्ये करावा हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणखी एक ॲस्पेक्ट आहे महत्त्वाचा बिझनेस सिलेक्शन करताना किंवा बिझनेस निवडताना, है ना. तर आपण कधी कधी काय म्हणतो, जसं मी सांगितलं की प्रोडक्टच्या मोहात पडू नका जास्त. प्रोडक्टकडे प्रोडक्ट म्हणून बघा. आणखी प्रोडक्ट आपण आणू शकतो. अल्टिमेटली कस्टमर, त्याच्या नीड हे जास्त गरजेचं आहे. जेव्हा बिझनेस मोठं असतो, आपण एस्टॅब्लिश करतो, तेव्हा तो बिझनेसमध्ये मोठं होण्याची क्षमता पाहिजे. मोठं होण्याची क्षमता पाहिजे. म्हणजे आता लावायचंच आहे तर तुम्ही वटवृक्ष लावा ना, झुडूप लावून काय करणार आहात. बरोबर. वटवृक्ष लावा. म्हणजे अशी बिझनेस आयडिया किंवा असे बिझनेसमध्ये हात घाला की ज्या बिझनेसमध्ये मोठं होण्याची क्षमता आहे. तो बिझनेस स्केलेबल होऊ शकेल. असा बिझनेसचा विचार करण्याची आवश्यकता आहे सुरुवातीपासूनच. कुठलाच बिझनेस लहान किंवा मोठा नसतो. आणि अंबानींनी पण झिरोपासूनच बिझनेस सुरू केला असेल, पण त्यांच्या डोक्यात जे व्हिजन होतं बिझनेसचं ते मोठं होतं. म्हणून म्हणतात की एव्हरी लार्ज बिझनेस वॉज नेवर अ स्मॉल बिझनेस. तो लहान कधीच नव्हता, तो विचारांना मोठाच असतो, जरी त्याची सुरुवात शून्यातून होत असेल तरी. तर तुम्हाला बिझनेस निवडताना त्याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, प्रोडक्ट चांगलं आहे, पण ते प्रोडक्टचं बिझनेस मॉडेल कसं करता येईल, ते बिझनेस मॉडेल स्केलेबल आहे का, या गोष्टींवर काम करणं महत्त्वाचं आहे. नाही तर अनेक लोक त्या बिझनेसच्या इनिशियल फेजमध्येच अडकून पडतात. खूप मेहनत करतात, काम करतात, पण त्यांना तो बिझनेस वाढवता येत नाही. बिझनेस असेल तर तो वाढला पाहिजे, नाही तर तो थांबला तर तो संपेल. कारण प्रत्येक दिवशी मार्केटमध्ये नवीन कॉम्पिटिशन आहे, मार्केट बदलत असतं, त्यामुळे आपल्याला पण बदलावं लागणार आहे. राईट. तर तुम्हाला जर बिझनेस मॉडेलचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी तुम्हाला एक उदाहरण देईन. जस्ट डायल. जस्ट डायल कंपनी माहिती आहे तुम्हाला, जी तुम्हाला एक B2B पोर्टल आहे, ज्याच्यावरती आपण आपले कंपनीचं रजिस्ट्रेशन करतो, आपले प्रोडक्ट तिथे कॅटेगरीजमध्ये सिलेक्ट करून लिस्ट करतो आणि मग आपल्याला इन्क्वायरी येतात. आणि जस्ट डायल त्याचं ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग करतं, है ना, मोठ्या लेवलला. ठीक आहे. आता जस्ट डायलचं बिझनेस मॉडेल बघा कसं आहे. त्यांनी एक IT सिस्टम बनवली, ज्याच्यावरती कोणताही बिझनेस लिस्ट होऊ शकतो, त्याच्या सर्व्हिसेस प्रोडक्ट लिस्ट होऊ शकतात. आणि लोकांनी गुगलवरती सर्च केलं की बाबा मला वॉच पाहिजे, तर आपलं त्या जस्ट डायलवरती जे बिझनेस रजिस्टर्ड आहे हे बिझनेसेस जस्ट डायल दाखवतो. बरोबर. आता कस्टमर कसे आणायचे, तर मग त्यांनी एक एक्झिक्युटिव्ह नेमला. तो एक्झिक्युटिव्ह काय करतो, त्याला एक पिनकोड एरिया दिला, एक एरिया दिला पिनकोड, एक पुण्याचा. तो एक्झिक्युटिव्ह त्या क्षेत्रामध्ये त्या
एरियामध्ये जे पोटेन्शियल बिझनेसेस आहेत त्यांना जाऊन तो स्वतः व्हिजिट करतो, जज डायलचं डेमॉन्स्ट्रेशन देतो, त्यांना एक फ्री सर्व्हिस आठवडाभर देतो आणि बाबा तुम्हाला एन्क्वायरी येतील, एवढ्या एन्क्वायरी आम्ही तुम्हाला देऊ हे कन्व्हिन्स करून तो त्याला साइन अप करतो आणि असं तऱ्हेनं तो जज डायलला पैसे मिळाले की त्या एक्झिक्युटिव्हला त्यातले 30% पैसे मिळतात. बरोबर. आता जज डायल कंपनीचं मॉडेल कसं स्केलेबल आहे. आता एक एक्झिक्युटिव्ह एका पिनकोडसाठी अपॉइंट झाला. बरोबर. ही सिस्टम त्यांनी बनवली. आता हे मॉडेल स्केलेबल आहे. आता भारतातल्या प्रत्येक पिनकोडला त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह आहे. द सेम सिस्टम, सेम प्रोडक्ट, सेम सर्व्हिस. दिस इज कॉल्ड बिझनेस मॉडेल, स्केलेबल बिझनेस मॉडेल. हो ना. तर या तऱ्हेनं आज एक माणूस एका पिनकोडला, उद्या कदाचित बिझनेस वाढला तर ते 2 लोक टाकू शकतात. म्हणजे आपला बिझनेस म्हणजे आपला एक प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यामध्ये कस्टमरला त्याला पाहिजे त्या सर्व्हिसेस मिळतात, प्रोडक्ट मिळतात आणि आपल्याकडे किती पण लोक जॉईन करून आपल्याबरोबर असोसिएट होऊन तो बिझनेस करू शकले पाहिजे. दॅट इज अ बिग बिझनेस. तोच बिझनेस मोठा होऊ शकतो. मग कोणत्याही मोठ्या बिझनेस सक्सेस स्टोरीज बघा तुम्ही, त्यामध्ये अनेक इन्व्हेस्टर्स आहेत, अनेक कंपन्यांचं ते असोसिएशन आहे. एकटा माणूस मोठा नाही होऊ शकत. हो ना. तर बिझनेस म्हणजे अशी सिस्टीम तयार करणं, असा प्लॅटफॉर्म तयार करणं की ज्यामध्ये आपण, आपली टीम आणि अनेक लोक सहभागी होऊ शकतात आणि तो बिझनेस करू शकतात. त्यांचा बिझनेस झाला म्हणजे आपला पण बिझनेस होणार. ओके. ह्याला म्हणतात बिझनेस मॉडेल. तर तुमच्या प्रोडक्ट सिलेक्शन करताना, सर्व्हिस सिलेक्शन करताना त्याचा पुढचा विचार करून ते प्रोडक्ट स्केलेबल आहे का, त्याच्या क्षमता काय आहे हे अनालिसिस, अभ्यास करून तुम्ही सिलेक्शन करा. ओके. तर हा तिसरा प्रश्न होता की बिझनेस करताना तुम्हाला काय काय गोष्टी लागतात आणि कोणते फॅक्टर्स तुम्ही बघितले पाहिजे. आता चौथा प्रश्न बघूया आपण. जे आपण म्हटलं तुम्हाला की ट्रेडिंगकडे जावा आणि ट्रेडिंग ऑनलाईन करा, म्हणजे इंटरनॅशनल पण बिझनेस तुम्हाला करता येईल, म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस तुम्हाला करता येईल. तर आता आपण पाहूया शॉर्टली, संक्षिप्त रूपामध्ये की हा आयात निर्यात व्यवसाय म्हणजे काय आहे, हा कसा होतो. बरोबर. तर आयात निर्यात व्यवसायामध्ये जर बघितलं तुम्हाला, आता आपले जे भारतीय लोक जर तुम्ही बघतात, सामान्य लोक म्हणू शकतो आपण, किंवा आपण सगळे, मी पण सामान्यच आहे, आपल्याला अनेक डाऊट असतात स्वतःबद्दलच, अनेक डाऊट असतात. सगळ्यात पहिले पोरं मला विचारतात, सर तुम्ही म्हणता की एवढं मोठं आयात निर्यात, माझं प्रोडक्ट कोण घेईल, तुम्ही घेता का, मी तुम्हाला सप्लाय करतो. अहो सर कस्टमर भेटत नाही. म्हणजे आपली सुरुवात अशी असते. पण जर जगाचा अनालिसिसचा रिपोर्ट बघितला, एक रिपोर्ट आहे माझ्याकडे, आता मी तुम्हाला प्रेझेंटेशन दाखवू शकत नाही लाईव्ह, पण एक रिपोर्ट आहे, त्यामध्ये असं म्हटलंय की भारत हा जगातली 2 नंबरची इकॉनॉमी बनू शकतं बाय 2030. 2030 पर्यंत भारतामध्ये जगातली 2 नंबरची इकॉनॉमी बनण्याची क्षमता आहे. $46 ट्रिलियन इकॉनॉमी आपण बनू शकतो, असा एक रिपोर्ट सांगतोय. 1 नंबर कोण आहे? ऑफकोर्स आपला शेजारी चीन. बरोबर. चीन हा 40 वर्षापूर्वी आपल्या मागे होता. त्यांनी तेव्हा डिसिजन घेतलं, जे काय करायचं ते जगासाठी करायचं, जगाला विकायचं, आणि आज ते पुढे आहेत. अमेरिका पण खूप मागे आता नंबर्समध्ये. हो ना. आणि कोणी त्यांचं काय करू शकत नाही. बिझनेस आहे, इकॉनॉमी आहे. हो ना. तर चीन 1 नंबर आहे आणि 2 नंबर भारत बनू शकतो असं बाकीचे लोक म्हणतात. आता आपल्याला काय वाटतं, तुम्हाला आम्हाला चांगलं कळतंय, आपल्याला आपल्यावर डाऊट आहे, आपण करू शकतो का, खरंच असं होऊ शकतं का. आपण भारतातल्या सगळ्यात प्रोग्रेसिव्ह शहरांमध्ये बसलेलो आहे, पुणे मुंबईच्या जवळ, आणि आपल्या डोक्यात असे विचार आहे अजूनही. तर आपण काय करणार आहे, प्रगती काय माहिती. ठीक आहे. बट व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज दॅट की संपूर्ण जगाला असं वाटतं की भारतामध्ये पोटेन्शियल आहे. कारण आता माहिती आपल्याला, मागच्या 2 वर्षामध्ये सगळे लोक, ऑल कंट्रीज हॅव बिकम अँटी चायना. खूप अँटी चायना सेंटिमेंट्स आर व्हेरी स्ट्रॉंग इन मार्केट. मग लोक ऑप्शन शोधतायत, इंडियाकडे बघतायत. पण आता तुम्ही सांगा, इंडिया तयार आहे का, आम्ही तयार आहे का. आपल्याकडे ग्लोबल स्टँडर्डचे, ग्लोबल क्वालिटीचे, ग्लोबल सर्टिफिकेशनचे, कॉम्पिटिटिव्ह प्राईसमध्ये प्रोडक्ट्स आहेत का सगळ्या क्षेत्रामध्ये. कुठलंही प्रोडक्ट घ्या तुम्ही, मला सांगा, मी तुम्हाला तरी प्राईस सांगतो. सगळ्यात सोपं प्रोडक्ट आपल्याला माहिती, महाराष्ट्राचं साखर. 31 रुपये MSP आहे, मार्केटला 34-35 रुपये मिळतं ते. ब्राझीलची साखर 18 रुपयाला मिळते. ही आपली इफिशियन्सी आहे. आपल्याकडे फक्त जास्त आहे,
व्हॉल्यूम आहे, सगळ्यात जास्त जानवर, सगळ्यात जास्त दूध, सगळ्यात जास्त साखर, सगळ्यात जास्त मॅनपॉवर. आता भारत 1 नंबर बनेल जगामध्ये लोकसंख्येत, बाकी कशात नाही, है ना. म्हणजे हे सगळं आहे, हे आपण स्ट्रेंथ म्हणून पण वापरू शकतो, पण सध्या नाही वापरते आपण, कारण आपल्याला आपलं पोटेन्शियल माहिती नाही आहे. भारताचा प्रॉब्लेम हा मार्केटिंग आणि सेलिंग आहे, हो ना. तर आम्हाला असं वाटतं की जर जगाला जे वाटतं तेच मलाही वाटतं की भारतामध्ये पोटेन्शियल आहे. म्हणून तर जास्तीत जास्त लोकांना जर हा विषय समजून सांगितला तर यामध्ये लोक येतील आणि त्यातले अनेक लोक हे करू शकतील, असा माझा प्रयत्न आहे. ओके, तर आता जर एक्सपोर्ट बिझनेस म्हणताल तुम्ही, तर जगामध्ये तर दिसतं की पोटेन्शियल आहे. मग आता भारताचं लोकेशन कसं आहे, तर आपण तुम्ही बघताल आजूबाजूला भारताची लोकसंख्या किती आहे, 140 कोटी जवळजवळ. चायना तेवढंच 140 कोटी. आणि बाकीचे जे गल्फ कंट्रीज आहेत, आखाती देश आहे, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ किंवा श्रीलंका आणि इराण, इराक, हे पण आपल्या जवळच आहे. हे सगळे मिळून कमीत कमी 125 कोटी लोक आहेत. म्हणजे भारत 140 कोटी, ही पण मोठी इकॉनॉमी आहे. चायना 140 कोटी आणि बाकीचे 125 कोटी, म्हणजे हे होतात 400 कोटी लोक. जगात लोक आहेत तरी किती, 750 कोटी लोक. त्यापैकी 400 कोटी म्हणजे 60% लोक भारत आणि भारताच्या आजूबाजूलाच आहेत. आणि हेच जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. म्हणून सगळ्या लोकांना एशियामध्ये यायचं असतं, भारतात यायचं असतं, मोठ्या इंटरनॅशनल कंपनीजला, इंडियामध्ये, चायनामध्ये. यासाठी मार्केट 60% इज हिअर पीपल, हो ना. तर ह्या मार्केटकडे आपण वेगळ्या तऱ्हेनं बघितलं पाहिजे. आता दुबईला जाताना तिथं काय बिझनेस होतो, कसा होतो, कोणते प्रोडक्ट दिसतात, आपले कोणते प्रोडक्ट विकू शकतात, या दृष्टिकोन घेऊन आपण गेलं पाहिजे आणि अनेक राष्ट्रांमध्ये गेलं पाहिजे, हो ना. तर जर तुम्ही संधी म्हणत असाल तर दुबईमध्ये, आखाती देशांमध्ये आपला मार्केट शेअर जर आपण म्हणतो सगळ्यात स्ट्रॉंग, भारत हा कृषीप्रधान देश आहे. आता तसं काही राहिलेलं नाही ॲक्च्युली. आपलं GDP मधलं कॉन्ट्रिब्युशन 60% कमी आहे. भारत हा गल्फ कंट्रीच्या, आखाती देशांच्या बाजूलाच आहे, सगळ्यात जवळ आपण आहोत. तरी आपला शेअर ॲग्रिकल्चर आणि फूडचा आखाती देशांमध्ये 10% कमी आहे. म्हणजे ते लोक 90% प्रोडक्ट्स बाकीच्या देशांमधून घेतात. हे का घेत असतील? मिळत नाही म्हणून नाही, आपलं प्राइसिंग तेवढं इफेक्टिव्ह नाही आहे म्हणून, बरोबर ना. तर हे अनेक काही लॉजिस्टिकचे प्रॉब्लेम्स असतील, प्राइसिंगचे प्रॉब्लेम्स असतील, बँकिंगचे प्रॉब्लेम्स असतील, हे असे प्रॉब्लेम्स अनेक गोष्टी आहेत भारतामध्ये, आणि ते होतील पण सॉल्व. पण केव्हा होतील? जेव्हा लोकांमध्ये अवेअरनेस येईल आणि जेव्हा लोक त्याबद्दल बोलतील तेव्हा. आता जे चाललं ते तर चालूच आहे. भारताचे नंबर काही लहान नाही आहेत, खूप मोठे नंबर आहेत भारताचे. 7 नंबरची इकॉनॉमी आहे भारत. ट्रेडमध्ये सुद्धा एक्सपोर्टचे नंबर खूप मोठे आहे. पण अजून मोठं पोटेन्शियल आपल्यामध्ये आहे. जे चायनाने केलं ते आपल्याला करायला लागेल. चायना आपल्या 30-40 वर्ष पुढे आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. त्यांचे स्वतःचे पोर्ट आहेत, त्यांचे स्वतःचे व्हेसल्स आहेत. आज भारताचे तुम्ही न्यूज उघडून बघा, आपल्याकडे कंटेनर्स नाही आहेत. मागच्या महिन्यामध्ये कंटेनर नसल्यामुळं आपण निर्यात करू शकलो नाही. ही भारताची बोंब आहे. आणि चायनाकडं स्वतःचे व्हेसल्स आहेत, शिप आहेत स्वतःचे, डायरेक्ट चायना टू अमेरिका. म्हणजे आपण कुठं आहे? आपल्याला कंटेनरसाठी सुद्धा आपल्या पंतप्रधानांना रिक्वेस्ट करावी लागली, बाकी शिपिंग कंपनीजला, बाकी लोकांना, की भारतामध्ये या, कंटेनर द्या, किंवा शिपिंग लाईन्सला इन्व्हाइट करावं लागलं. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत. पण भारताचे नंबर्स पण चांगले आहेत, मोठे आहेत. जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्टचा विचार केला तर आपला एकूण आंतरराष्ट्रीय व्यवसाय 80 लाख कोटीचा आहे. 80 लाख कोटी लिहिता पण येणार नाही कदाचित आपल्याला, हो ना. तर ठीक आहे. तर हे आकडे ऐकून काय आपल्या डोक्यात आलं पाहिजे? बाबा ठीक आहे, 80 लाख कोटी बाजूला द्या, आपण 7-8 लाखाचं काही कंटेनर, काही शिपमेंट, काही माल इंटरनॅशनली विकू शकतो का? दॅट क्वेश्चन शुड कम टू युअर माइंड अँड यू शुड फाइंड अ आन्सर फॉर दॅट, राईट. हे आपल्याला स्वतःला विचारणं आवश्यक आहे. 80 लाख कोटी जर आपला टर्नओव्हर आहे, व्यवसाय होतोय, तर हे कोण करतं? आपलेच भाऊबंद आहेत. मग ते करतात तर आपण काय करतोय? जर आता या कोविड टाईममध्ये भारताला ॲग्रिकल्चरने वाचवलं आणि जर आपण आपला महाराष्ट्र ॲग्रिकल्चरमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग आहे असं म्हणू शकतो आपण आहे, तर मग सामान्य लोक कुठे आहेत? मग हे नंबर 80 लाख कोटी हे कोणाचे आहेत? मुंबईमध्ये एक्सपोर्टर आहेत, हे कुठून आलेत? त्यात आपले किती आहेत? हे सगळे क्वेश्चन मार्क्स आहेत. उत्तरं मला माहिती आहेत, पण ते सांगितलं तुम्हाला दुःख होईल. गुजरात 1 नंबर, हो ना. फूडमध्ये घ्या, ॲग्रिकल्चरमध्ये घ्या, प्रोडक्ट आपलं विकतात ते, मेजॉरिटी इज देअर, हो ना. तुम्ही गल्फमध्ये जा, तुम्हाला मल्याळी कम्युनिटी स्ट्रॉंग दिसेल. आफ्रिकेत जा, गुजराती कम्युनिटी स्ट्रॉंग दिसेल. कॅनडामध्ये जा,
पंजाबी कम्युनिटी जास्त दिसेल, है ना. तर ह्यांचं हे आधीपासून व्यवसायात आहेत, आपल्याकडं पण आहे व्यावसायिक लोक, असं नाही म्हणू शकत. पण ज्या प्रमाणात महाराष्ट्रानं काम करायला पाहिजे होतं ना, त्या प्रमाणात नाही होते. कदाचित आपल्याला खूप आपण कम्फर्टेबली आपल्याला बाकीचे साधारण कामं आपल्याकडे मिळतात, आपल्याकडे व्यवसाय पण चालतात, म्हणून आपल्याला त्याची झळ पोचत नाही. बट वी हॅव टू कम आउट ऑफ दिस. आपल्याला आपल्या मुंबई पुण्याकडे जायला लागेल. जो काही 80 लाख कोटीचा बिझनेस मी तुम्हाला सांगितला, यातला 60% बिझनेस हा एकट्या मुंबईमधून होतो, JNPT पोर्ट. आणि आपण 100-200 किलोमीटरवरती बसलेलो असणार आहे, आणि आपण बिझनेसची ऑपॉर्च्युनिटी शोधतोय, हो ना. तर या गोष्टी आहेत, मार्केट खूप मोठं आहे. आता हे जे एक्सपोर्ट आहे हे कसं होतं, तर तुम्हाला थोडीशी भारताची फॉरेन ट्रेड पॉलिसी असते, पंचवार्षिक प्लॅन असतो, तो समजून घेतला पाहिजे की आपले प्राईम मिनिस्टर काय सांगतात, कॉमर्स मिनिस्टर काय सांगतात, फायनान्स मिनिस्टर काय सांगतात, त्यांनी काय पॉलिसी बनवलेली आहे. आता जी नवीन पॉलिसी आत्ताच आलेली आहे 21 ते 26 5 वर्षाची पॉलिसी आपली आलेली आहे. तर भारत सरकार तर पूर्ण प्रयत्न करत आहे, कारण आपलं एक्सपोर्ट जास्त आहे, आपलं इम्पोर्ट खूप जास्त आहे, एक्सपोर्ट खूप कमी आहे. म्हणजे आपलं जर मर्चंडाईज एक्सपोर्ट बघितलं, मर्चंडाईज एक्सपोर्ट, तर आपलं लक्ष 32 लाख कोटीचं एक्सपोर्ट आहे, आणि इम्पोर्ट त्यापेक्षा खूप 1.5 जास्त आहे. इम्पोर्ट आपलं एक्सपोर्टच्या 1.5 आहे जवळजवळ. म्हणजे आपली इकॉनॉमी ही निगेटिव्हमध्ये आहे. त्याला म्हणतात ट्रेड डिफिसिट, है ना. ट्रेड डिफिसिट. मग ट्रेड डिफिसिट म्हणजे काय, मग आपल्याला कर्ज घ्यावं लागतं, आणि कर्ज कोणावर आहे, तुमच्या आमच्यावर आहे. बरोबर. तर त्याला काय मार्ग नाही आहे. तर आपल्याला उद्या ऑइल घ्यायचं म्हटलं, पेट्रोल डिझेल महाग झाले, तर ते घ्यायचं म्हटलं तर डॉलर द्यावं लागतात, रुपये कोण घेत नाही. तर वी हॅव टू अर्न. आपल्या कंट्रीला डॉलर्स कमवावे लागतात, आणि एक्सपोर्ट करण्याशिवाय दुसरा मार्ग डॉलरचा नाही आहे कमावण्याचा. त्यामुळे आपल्या कंट्रीला डॉलरची सगळ्यात जास्त जरूरत असते, म्हणून ते सरकार पॉलिसी बनवतं, एक्सपोर्टरसाठी अनेक स्कीम आणतं, हो ना. मग त्या पॉलिसीनुसार आपण ती फॉरेन ट्रेड पॉलिसी जर बघितली, तर मग आपल्याला समजतं की कंपनी आपल्याला फॉर्म केली पाहिजे, कशी कंपनी फॉर्म केली पाहिजे, कसे लायसन्सेस घेतले पाहिजे. खूप सिम्पल केलं आहे सरकारनं लायसन्सेस वगैरे, काहीच अवघड नाही आहे. 2 दिवसात तुम्हाला सगळे लायसन्सेस मिळू शकतात इम्पोर्ट एक्सपोर्टचे. आता त्याला किती खर्च येतो, लोकांचा सगळ्यात मेन प्रॉब्लेम तो की सर खर्च किती आहे. जर तुम्ही प्रोप्रायटरशिपमध्ये जरी गेलात तरी तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकता. एक प्रोप्रायटरशिपमध्ये काय, शॉप ॲक्ट लायसन्स आणि बाकी इम्पोर्ट एक्सपोर्टचे लायसन्स, हे 4,000 रुपयात तुम्ही लायसन्सेस काढू शकता. तुम्हाला पाहिजे आता बिझनेस सेटअप केला आहे, तर मग तुम्हाला एक वेबसाईट पाहिजे. ऑनलाईन कसं जाणार, वेबसाईटला 7-8-10 हजार रुपये तुम्हाला खर्च येईल. आणि भारत सरकारने प्रत्येक इंडस्ट्रीसाठी एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल बनवलं आहे. एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल, असे 36 एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल भारत सरकारने बनवलेले आहे. कोणासाठी, तुमच्या आमच्यासाठी, एक्सपोर्टर तयार करण्यासाठी, त्यांना नॉलेज देण्यासाठी, त्यांना सपोर्ट करण्यासाठी, त्यांना सबसिडी देण्यासाठी. 36 ऑर्गनायझेशन्स आहेत, प्रत्येक इंडस्ट्रीसाठी वेगळी. ॲग्रिकल्चर वेगळं, टेक्स्टाईल वेगळं, इंजिनिअरिंग वेगळं, रबर वेगळं, कोकोनट वेगळं, हो ना, टी वेगळं, कॉफी वेगळं, हँडीक्राफ्ट वेगळं, टेक्स्टाईल वेगळं. प्रत्येक इंडस्ट्रीला सरकारने एक एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल बनवलेलं आहे, आणि मोठे मोठे अधिकारी तिथे बसवलेत, आणि ते सगळं ॲनालिसिस करतात भारताच्या प्रोडक्शनचं, किती प्रोडक्ट आहे, कुठं आहे, काय आहे, कोणतं मार्केट आहे, ते मार्केट प्रमोशन करतात, कस्टमर्स आणतात, आपल्याला स्कीम्स भारत सरकारच्या देतात, सगळं काय ते एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल करतात. तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग तुम्हाला एक्सपोर्ट करत असेल तर सुरुवातीला कंपनी फॉर्म करा, लायसन्सेस घ्या, एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिलची मेंबरशिप घ्या. हे जे 2-3 गोष्टी आहेत ना, हे 20-25 हजारात पण तुमच्या होऊ शकतात. हा बेसिक सेटअप व्यवसायाचा. आता जर दुकान टाकायचं म्हणलं तर तुम्हाला माहिती आहे चहाची फ्रँचायझी किती रुपये घेतात लोक. 12 लाख रुपये फ्रँचायझी फी, आणि 12 लाख रुपये दुकान उभं करायला, म्हणजे 25 लाख रुपयामध्ये चहाचं दुकान उभं राहतं. ते चालतं पण, नाही म्हणू शकत नाही आपण. पण मग हा बिझनेस पण केला पाहिजे ना आपण. 25 हजारात जर तुमची कंपनी उभी राहते, तर नंतर तुमचं स्किल वापरून तुम्ही हा बिझनेस पण करू शकता. ओके. तर हे सुरुवातीला तुम्हाला करावं लागेल. मग आता एक्सपोर्ट बिझनेस करायचं म्हणजे काय करायला लागतं, सगळ्यात पहिले तुम्हाला त्या बिझनेसचं थोडंसं नॉलेज घेतलं पाहिजे की काय असतं इंडस्ट्रीमध्ये, कसं काम होतं, हो ना. त्यानंतर बिझनेस प्रोसेस जी सगळी समजून घेतली पाहिजे, कंपनी फॉर्म केली पाहिजे, लायसन्सेस घेतले पाहिजे. मग प्रोडक्ट सिलेक्शन केलं पाहिजे. प्रोडक्ट सिलेक्शनमध्ये कोणतं प्रोडक्ट घ्यावं, कोणतं नाही, कशाला डिमांड आहे, कशाला नाही, त्याचे नंबर्स भारताचे कसे आहेत, आणि हे सगळं डेटा अवेलेबल आहे. आपल्याला काय रिसर्च नाही करायचा कुठून बाबा की कोणतं नवीन प्रोडक्ट माझ्या घरी पिकतं तेच विकायचं, असं नसतं. आपण नवीन आहोत, आपल्याला नवीन रिसर्च डेव्हलपमेंटसाठी आपल्याकडे पैसे नाहीत. आपण फक्त बघायचं की भारताने मागच्या वर्षी काय केलं, काय काय प्रोडक्ट विकले, कोणत्या देशांना विकले, मग माझं एखादं प्रोडक्ट तिथे दिसतंय का, त्याच्यावर फोकस करा. जे दिसेल
जे तुम्हाला अवेलेबल असेल तिथून सुरुवात करा. प्रोडक्ट सिलेक्शन झालं, पण प्रोडक्ट सिलेक्ट केलं की मग त्या प्रोडक्टचा अभ्यास करा. ते भारतातून कुठं कुठं जातं, कोणकोणत्या कंट्रीमध्ये जातं, काय भावानं चाललं आहे, काय पॅकेजिंगमध्ये गेलं आहे, कोणी पाठवलं, कोणाला पाठवलं, कोणत्या पोर्टवरून कोणत्या पोर्टपर्यंत गेलं, सगळी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. एव्हरीथिंग इज ऑनलाईन अवेलेबल. कोण घेतंय हेच तर तुमचे बायर्स. नवीन बायर आपल्याला थोडी ना तयार करायचं आहे. आपल्याला जे ऑलरेडी आपले प्रोडक्ट भारतातून घेतात त्याच्यापर्यंत पोहोचायचं आणि त्याला आपल्याला सांगायचं आहे. बरोबर. तर मग तुम्ही कंपनी फॉर्म केली, लायसन्सेस घेतले, प्रोडक्ट सिलेक्शन केलं, मार्केट ॲनालिसिस केलं. बस समजलं बाबा हे प्रोडक्ट इथून लेट्स से कॅनडाला जाते, एवढ्या मोठ्या 10 कोटीचं प्रोडक्ट गेलं. मग आता आपल्याला पुढचं काम आहे की बायर शोधणं, कोण हे घेतं, ज्यांचे नाव पत्ते सगळे मिळू शकतं. हे सगळं अवेलेबल आहे आता टेक्नॉलॉजी. तर बायर शोधणं, बायरचं व्हेरिफिकेशन करणं, मग त्याच्याबरोबर कम्युनिकेशन करणं, निगोशिएशन्स करणं, हे सगळ्यात मोठं काम आहे, चॅलेंजिंग. त्यासाठी तुम्हाला हे नॉलेज थोडंफार लागेल. ठीक आहे. मग बायरने जर तुम्हाला ऑर्डर दिली, तुम्हाला त्याला प्रपोजल वगैरे काय असेल, ऑफर कोटेशन द्यायला लागेल, सॅम्पल्स पण द्यायला लागतील. मग तो निगोशिएट करेल आणि तो तुम्हाला परचेस ऑर्डर देईल. जेव्हा तुम्हाला परचेस ऑर्डर देईल किंवा मग पेमेंट टर्म ठरतील त्यानुसार तुम्हाला ॲडव्हान्स देईल किंवा क्रेडिट देईल. ॲडव्हान्स दिला तर मग तुम्हाला ते पैसे घेऊन ते प्रोडक्ट तयार करायचं आहे, त्याचं पॅकेजिंग करायचं आहे, त्याचं लॉजिस्टिक्स सगळं बघायचं आहे, पोर्टपर्यंत न्यायचं आहे, कस्टम क्लिअरन्स करायचं, लायसन्सेस डॉक्युमेंट सगळे द्यायचे, फ्रेट भरायचे आणि ते प्रोडक्ट त्याच्या पोर्टवरती पाठवून द्यायचं. हे आपल्याला शिपमेंटचं काम करायला लागतं. मग शिपमेंट केली, मग डॉक्युमेंट्स असतात, रिसिप्ट असतात. ह्या रिसिप्ट आपल्याला त्या कस्टमरपर्यंत पाठवायच्या असतात. मग त्या बँकिंग सिस्टम असते, ती बँकिंग सिस्टम समजून घेतली पाहिजे की आपल्याला एक्सपोर्ट कंपनीला कोणत्या टाईपच्या बँकेमध्ये कोणत्या टाईपचं अकाउंट उघडलं पाहिजे. रुपयाचं अकाउंट लागतं की डॉलरचं अकाउंट लागतं. हो ना. डॉलर आल्यावर त्याचं काय होतं, किती कन्व्हर्जन पडतं, है ना. तर पैसे येणार आहे तर डॉक्युमेंट कसे पाठवायचे, पैसे कसे मिळवायचे, हे. मग आता हा बिझनेस झाला, शिपमेंट केलं, डॉक्युमेंट पाठवले, पैसे मिळाले, आपलं झालं, ट्रान्झॅक्शन पूर्ण झालं. पण जर नाही आले पैसे तर रिस्क आहे. मग रिस्क मॅनेज कशी करायची. भारत सरकारने ह्याच्यासाठी काय पर्याय दिलेत का, दिलेले आहेत. 100% आपल्याला इन्शुरन्स सपोर्ट भारत सरकार देतं. पण केव्हा, जेव्हा तुम्ही सगळी सिस्टम फॉलो करता तेव्हा, सगळे डॉक्युमेंट्स ॲक्युरेट आहेत तेव्हा. एवढा सपोर्ट भारत सरकार एक्सपोर्टरला देतं का, देशाची गरज आहे, आपल्या देशाला डॉलर्स पाहिजे. बरोबर. म्हणून भारत सरकार हे सगळं करतं आहे. तर हे सगळं तुम्हाला आहे ना, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये समजून घ्यायला लागेल. ठीक आहे. यानंतर भारताचं जर बघता तुम्ही एक्सपोर्ट कुठून कुठून होतं, तर आपल्याकडं 7,500 किलोमीटरची कोस्टल लाईन आहे. ही खूप मोठी उपलब्धी आहे. 13 इंटरनॅशनल पोर्ट्स आपल्याकडं आहेत भारताकडे, 13, आणि 7-8 इंटरनॅशनल एअरपोर्ट्स आहेत. या सगळ्यांवरनं एक्सपोर्ट होतं. ठीक आहे. तर मग जेव्हा तुम्ही, आता मी सांगितलं तुम्हाला की एक्सपोर्ट कसं होतं, तर तुम्ही शेतकरी असा, सप्लायर असा, तुम्ही पॅकर्स असा, तुम्ही एक्सपोर्टची ट्रेडर्स असा, तुम्हाला तुमच्या फॅक्टरी किंवा वेअरहाऊसमधनं माल किंवा जो कार्गो म्हणतात त्याला, किंवा जो गुड्स आहे ते तुम्हाला ग्रेडिंग, सॉर्टिंग, पॅकेजिंग करायचे. मग तिथून तुम्हाला ते कुठं पाठवायचे असतात, पोर्टवरती पाठवायचे असतात. एक्सपोर्ट कुठं नव्हतं, पोर्टवरती. पण पोर्टच्या पहिले पण एक फॅसिलिटी असते, कंटेनर फ्रेट स्टेशन. बरोबर. मग तिथे कस्टम ऑफिसर असतो. मग तुमचा माल जो आहे, भले तुमचे लेट्स से आता पोमोग्रेनेट असतील, ते तुम्ही लेट्स से सोलापूरहून घेतले, तुम्हाला तिथं पॅक केलं 3 किलोच्या बॉक्समध्ये, लेट्स से 1000 बॉक्सेस तयार केले, तर 1000 बॉक्सेस तुम्हाला तिथून, तुम्हाला एक तर पोमोग्रेनेटचे बॉक्सेस तुम्हाला मुंबईला आणायचे पोर्टवरती. तिथं तुमचा कस्टम हाऊस एजंट असतो, तो तुमचे डॉक्युमेंट, लायसन्स सगळे घेऊन तुमचं कस्टम क्लिअरन्स करतो. बरोबर. ह्याच्या आधी ते पोमोग्रेनेट जे असतात हे प्री कूलिंग करून कंटेनरमध्ये लोड केले जातात. मग तो कस्टम ऑफिसर तुमचे डॉक्युमेंट, लायसन्सेस, तुमचा माल, कार्गो चेक करतो, तो तुम्हाला परमिशन देतो. कंटेनर तुमचं पुढं शिपवरती बोर्ड केलं जातं आणि शिप आपल्या पोर्टवरनं दुसऱ्या पोर्टवरती जाते. हो ना. मग तिथे जो इम्पोर्टर आहे त्याला तो माल कंटेनर सोडवून घ्यायचा. मग त्याच्यासाठी त्याला डॉक्युमेंट्स लागणार. डॉक्युमेंट्स कुणाकडे आहेत, एक्सपोर्टरकडे आहेत. मग एक्सपोर्टरला आपले डॉक्युमेंट, शिपमेंटचे डॉक्युमेंट इम्पोर्टरला पाठवायचे असतात. त्याला ओरिजिनल डॉक्युमेंट्स मिळाले तरच तो कंटेनर सोडू शकतो, नाहीतर तो कंटेनरला हात पण लावू शकत नाही. म्हणजे शिपमेंट जरी केलं तरी डॉक्युमेंट्स आपल्या हातात असतात, आपल्याकडे त्याचा कंट्रोल असतो. मग डॉक्युमेंट्स कधी द्यायचे असतात, जर जसे तुमचे पेमेंट टर्म ठरतील तसे डॉक्युमेंट त्याला द्यायचे असतात. मी असं म्हणू शकतो की मी शिपमेंट करतो, मी तुला डॉक्युमेंट देतो, पण डॉक्युमेंट देताना मला पहिले पैसे पाहिजे. बरोबर. म्हणजे पोमोग्रेनेटची ऑर्डर घेतली मी 10 लाखाची, मी त्याला शिपमेंट केलं,
आणि आता डॉक्युमेंट्स आहेत, मी डॉक्युमेंट बँकेला देणार, बँकेला मी सांगणार माझ्या की हे डॉक्युमेंट तुम्ही, माझा इम्पोर्टर आहे हा दुबईमध्ये, त्याच्या ही बँक आहे, हे अकाउंट आहे, ह्या बँकेत तुम्ही डॉक्युमेंट पाठवा. पण माझी टर्म अशी आहे की बाबा डॉक्युमेंट घ्यायच्या आधी त्याच्याकडून 10 लाख रुपये तुम्ही घेतले पाहिजे. मी बँकेला सांगतो, त्या इनव्हॉइसेसवर लिहिलेलं असतं असं पेमेंट टर्म्स, हो ना. तर मग डॉक्युमेंट माझ्या त्याला बँकला पाठवणार, इम्पोर्टरच्या बँकला. इम्पोर्टरची बँक बघणार, अरे आपल्या क्लायंटचे डॉक्युमेंट आले, ते त्याला फोन करणार, सर तुमचे डॉक्युमेंट्स आले, तुम्ही घेऊन जा. तो इम्पोर्टर बँकेमध्ये जाईल, बँक त्याला सांगेल सर हे डॉक्युमेंट, पण पहिले तुम्हाला तुमचं 10 लाखाचं बिल क्लिअर करायचं आहे. इम्पोर्टर तिथे पहिले 10 लाख रुपये किंवा जे काही 1 लाख रुपये डॉलर्स वगैरे असतील किंवा $10,000 असतील, तर तो भरेल बिल आणि मगच बँक त्याला डॉक्युमेंट हँडओव्हर करेल. मग तो डॉक्युमेंट घेऊन तो त्याच्या CAची देणार, CAची त्याचं बिल ऑफ एंट्री फाईल करणार, टॅक्सेस ड्युटी भरणार आणि कंटेनर त्याच्या वेअरहाऊसला घेऊन जाणार. ज्यांनी जे डॉलर्स आपल्या त्याच्या बँकेत भरले, त्याच्या बँकेतून आपल्या बँकेत येणार, इंडियाच्या बँकेतून तुमच्या अकाउंटला येणार. असं हे एक्सपोर्ट सायकल कंप्लीट होतं. तर तुम्हाला हे जे इम्पोर्ट एक्सपोर्ट आहे हे काय फार अवघड काम नाही आहे, हे सगळं लॉजिस्टिकचं काम आहे. जसं आपण बघतो की शेतकरी गावातला तो कधी कधी मुंबई पुण्याला जात पण नाही, तो माल पाठवून देतो, तिथे आडत्या असतात, ते लिलाव करतात, भाव काढतात, बाकी सगळे खर्च कापून घेतात आणि त्याला पट्टी देतात. तसं तिथेही होतं. जर ॲग्रिकल्चरबद्दल बोललं तर तो तुम्ही माल दुबईला पाठवला तर सगळे एक्सपेन्सेस, टॅक्सेस, प्रॉफिट कापून ते बिल असेल ते तुम्हाला देतील, है ना. फक्त तुम्हाला ही बँकिंग सिस्टम कशी सिक्युअर करायची, पेमेंट टर्म्स कशा ठेवायच्या, कॉन्ट्रॅक्ट कसे साईन करायचे, आपल्या फेवरमध्ये कसे करायचे, हे समजून घेणं आवश्यक आहे. आता हे थोडंसं ॲग्रिकल्चरबद्दल सांगितलं. अशा अनेक इंडस्ट्री आहेत. प्रोसेस फूड आहे, टेक्स्टाईल आहे, हँडीक्राफ्ट आहे, मेटल आहे, इंजिनिअरिंग आहे, फिशरी आहे, फार्मास्युटिकल आहे. या कुठल्याच इंडस्ट्रीमध्ये उधारीवर काम होत नाही, ॲग्रिकल्चरमध्ये होतं. तर आपण ह्या बाकी प्रोडक्टबरोबर ह्या प्रोडक्टवरती सुद्धा, बाकी इंडस्ट्रीवरती सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, कारण त्यांचे पण नंबर खूप स्ट्रॉंग आहेत एक्सपोर्टचे. आणि आपल्याला ट्रेडिंगच करायचं आहे. आपल्याला काय फक्त घरी पिकवतं ते विकायचं नाही, त्याच्यावरती बिझनेस होऊ शकत नाही. माझ्या घरी कांदा पिकतो, मी फक्त कांदा घेऊन बसलो, तसं होऊ शकत नाही. कांदा निर्यात बंदी पण होऊ शकते, आपण बघितलं, हो ना. तर आपल्याला ट्रेडरचा, एक्सपोर्टरचा माइंडसेट पाहिजे. एक्सपोर्टर हा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. मार्केटचा अभ्यास करून मार्केटचं काय गॅप्स आहेत, मार्केटचं काय डिमांड आहे, आणि मग ते सोर्स शोधून तो गॅप भरणं, तो डिमांड फुलफिल करणं इज आवर जॉब. तो एक्सपोर्टर कधी पण एक्सपोर्ट रेडी प्रोडक्ट बघतो की बाबा हा प्रोडक्ट चांगला आहे का, ह्या पार्टीकडे, ह्या कंपनीकडे सगळे लायसन्सेस, सर्टिफिकेट, पॅकेजिंग, सपोर्ट सगळं आहे का, तेच प्रोडक्ट आपल्याला पुढे प्रमोट करायचे. नाही तर आपण सगळ्यांना सांगत बसणार बाबा तुम्ही असं करा, तसं करा, हे करा, हे शक्य नाही. त्यामुळे जर तुम्हाला एक्सपोर्टर बनवायचा असेल तर पुढे तुम्ही एक्सपोर्टरचा चांगले प्रोडक्ट शोधले पाहिजे आणि ते तुम्हाला आजूबाजूलाच दिसतील. अशा अनेक कंपन्या आहेत, अशा अनेक लोक आहेत भारतामध्ये की ज्यांनी ऑलरेडी फॅक्टरी टाकून बसलेले आहेत. काल माझ्याकडे एक मुलगा आला होता सांगलीतून, त्याच्या वडिलांनी आता गुळाची फॅक्टरी टाकली, 4 जण पार्टनर आहे. 25 कोटी रुपयाचा प्रोडक्ट आहे जॅगरी, आता तयार झाला आहे, आता विकायचं आहे. ते आमच्याकडं आले की बाबा तुम्ही मार्केटिंग करताल का, बरोबर. तर आपल्याला असे रिसोर्सेस शोधले पाहिजे. सगळ्यांना सगळं कामं जमू शकत नाही. जसं मी म्हटलं की आपल्याला जास्तीत जास्त फ्रंट एंड, फॉरवर्ड लिंकिंगवर काम करणं गरजेचं आहे की मार्केटिंग, सेल्स, प्रमोशन हा सगळ्यात मोठा ब्लॉक आहे आपल्यासाठी. इथं देणारे तर सगळे लोक आहेत. शेतकऱ्यांना फक्त तुम्ही सांगा की हे पिकवा, सगळं भारत ते पिकवेल, पण विकणार कोण. त्यामुळे आपल्याला एक्सपोर्ट बिझनेसमध्ये जे फ्रंट एंड आहे, मार्केटिंग, सेल्स, याच्यावरती जास्त काम केलं पाहिजे. मग दुसरा भाग झाला हा ऑपरेशन्स, बँकिंग, लायसन्सिंग, कंटेनर, पॅकेजिंग, हे सगळं. आणि तिसरा भाग झाला प्रोक्युअरमेंट. मग शेतकऱ्यांकडून माल घ्या किंवा मॅन्युफॅक्चररकडनं घ्या किंवा कुठल्या एका दुसऱ्या कंपनीकडनं माल घ्या. हे 3 फंक्शन एक्सपोर्टच्या बिझनेसमध्ये असतात. प्रोक्युअरमेंट, ऑपरेशन्स आणि सेल्स. आणि एक माणूस सगळ्यामध्ये एक्सपर्ट नाही होऊ शकत. तुम्हाला त्यासाठी चांगली टीम पाहिजे किंवा चांगले पार्टनर्स पाहिजे, हो ना. थोडंसं काम केल्यानंतर कदाचित तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट लावताल, तर नंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटचा प्रॉब्लेम येणारच आहे. ते पण एक मोठा भाग आहे. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही एक्सपोर्ट व्यवसायामध्ये येऊ शकता. पण यामध्ये फार काही अवघड नाही आहे. इम्पोर्ट एक्सपोर्टचं टेक्निकल नॉलेज फक्त 2 देश असल्यामुळे 2 देशाच्या पॉलिसी झाल्या, कंपन्या झाल्या, 2 बँका झाल्या, बायर सेलर झाले, शिपमेंट झालं, पॅकेजिंग झालं आणि कस्टम क्लिअरन्स झालं. हे सगळा भाग समजून घेतला पाहिजे. हे सगळं टेक्निकल नॉलेज आहे, हे तर मिळेल. पण पॅरलली बिझनेस स्ट्रॅटेजी इज मोर इम्पॉर्टंट. की काय विकायचं आपल्याला, आपल्या प्रोडक्टचा ब्रँड करायला का, काय मार्केट आहे,
सुरुवातीला आपण लक्ष्य बाबा ठीक आहे, आपण सौदी अरेबियाला टार्गेट करू, ठीक आहे, पण पुढे आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये किती पोटेन्शियल आहे, किती स्कोप आहे. आपल्याला फक्त इथून एका लोक इकडून फक्त सेल्समन बनून माल पाठवतात, त्यांना हे माहिती नाही की त्या प्रोडक्टमध्ये किती पोटेन्शियल आहे पुढे. ते आर डिपेंडंट ऑन सम इम्पोर्टर, ब्रोकर, एजंट, हो ना. तर आपल्याला पुढे जायला लागेल, त्या मार्केटमध्ये बसून आपल्याला काम करायला लागेल जगातल्या, हो ना. तर एवढं मोठं पोटेन्शियल ह्या इम्पोर्ट इंडस्ट्रीमध्ये आहे. मग त्यानंतर पेमेंट टर्म, डिलिव्हरी टर्म, डॉक्युमेंटेशन, बँकिंग हे सगळं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये शिकून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता जर एक्सपोर्ट बिझनेस सांगितलं मी तुम्हाला की कसं एक्सपोर्ट होतं, तर सरकार काय सपोर्ट करतं, सरकार खूप सपोर्ट करतं. सरकारला डॉलर्स पाहिजे, सरकार एक्सपोर्ट ऑर्डरला फंडिंग करू शकतं. बँका एक्सपोर्टला लोन देतात, ते लोन सबसिडाइज इंटरेस्ट रेटनी असतं. आत्ता आपल्याला -5% लोन मिळतं एक्सपोर्टसाठी. एक्सपोर्ट ऑर्डरसाठी ते शॉर्ट टर्म लोन असतं. जर कमर्शियल इंटरेस्ट रेट 9% असेल बँकेचा, तर सरकार म्हणतं -5 म्हणजे 4%नी एक्सपोर्ट ऑर्डरला फंडिंग करा. मोठा बेनिफिट आहे. एक्सपोर्टला कुठला टॅक्स नाही, GST. सरकार म्हणतं एक्सपोर्टरला तुम्हाला आणखी काही एक्सपेन्सेस लागत असतील, हे तुमच्यासाठी बोनस, GST तुम्हाला, हो ना. त्यानंतर त्याच्यापुढे सरकार म्हणतं की रिस्क आहे त्याच्यामध्ये, लोकांना वाटतं रिस्क आहे, पैसे बुडू शकतात, फ्रॉड होऊ शकतो, माल खराब होऊ शकतो. सरकार म्हणतं डोंट वरी, इन्शुरन्स कंपनीज 100% इन्शुरन्स अवेलेबल आहे, प्रोव्हाइडेड दॅट यू फॉलो द सिस्टम. याच्याही वर आपल्या सगळ्यांना मदतीची सवय लागलेली आहे. सरकार म्हणतं की बाबा सबसिडी पण आम्ही देऊ. तर मागच्या पॉलिसीमध्ये 8,000 प्रोडक्ट्सवरती सरकारनं सबसिडी दिली होती. 8,000, 2%, 3%, 5%, 7%. आणि एकेकाळी मागच्या वर्षी कांद्याला 10% सबसिडी होती. 10%. म्हणजे जर 5 लाखाचं कांद्याचं कंटेनर पाठवलं तर 50,000 रुपये सरकार तुमच्या खिशात घालत होतं. आणि आम्ही इकडे आंदोलन करत होतो, कांद्याला भाव नाही. आणि इकडं व्यापारी सबसिडीनंच पैसे कमवत होते. ज्या भावात घेतलं त्या भावात विकत होते आणि सबसिडी त्यांना रोज 2-2, 4-4 कंटेनर पाठवत होते मोठे व्यापारी. म्हणलं आपण किती मूर्ख आहे. म्हणजे आपण माहितीच नाही आपल्याला की आपल्या प्रोडक्टचं पुढं काय होतं एंडपर्यंत, आपण काय रोल प्ले करतोय. ॲटलिस्ट ते तुम्हाला समजलं ना, तर यू कॅन निगोशिएट बेटर. तुम्ही त्यांच्याबरोबर पार्टनरशिप पण करू शकता, हो ना. तुम्ही जास्त शेअर मागू शकता. तर ह्या गोष्टी तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या इंडस्ट्रीचं, त्या तुमच्या प्रोडक्टचं पूर्ण एंड टू एंड नॉलेज असेल. ठीक आहे. तर एवढा सगळा सपोर्ट आपल्याला गव्हर्नमेंट करतं, त्यामुळं एक्सपोर्ट करायला काही हरकत नाही. मग एक्सपोर्टमध्ये अनेक मिसकन्सेप्शन लोकांना असतात बाबा, की एक तर अवेअरनेसच नाही, कॉम्प्लिकेटेड आहे, याला खूप पैसे लागतात, खूप रिस्की आहे, मला इंग्लिश येत नाही. हे सगळे मिसकन्सेप्शन्स आहेत. या सर्वांची काही आवश्यकता नाही. हे नसणारे माणसंसुद्धा खूप मोठे मोठे एक्सपोर्टर आहेत. असे काही बागवान लोक मी बघितले की जे शिकलेले पण नाहीत जास्त, पण ते आता सुरुवातीला बागा घ्यायचे, आता ते एक्सपोर्टर झालेत. एक भाऊ इथे बागा घेतो, एक भाऊ मुंबईत बसला, एक भाऊ दुबईला बसला, तिघांचा खूप मोठा बिझनेस चालला आहे, हो ना. तर म्हणजे शिक्षण हा काही क्रायटेरिया नाही आहे. शिक्षणापेक्षा, इंग्लिशपेक्षा बिझनेसची लँग्वेज जास्त महत्त्वाची आहे. प्रोडक्ट, कस्टमर नीड, कमिटमेंट, डिलिव्हरी, प्रोफेशनलिझम, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जास्त. ठीक आहे. वेल, तर आता अनेक बघतो आपण की प्रोडक्टबद्दल लोक विचारतात बाबा प्रोडक्ट कोणतं किंवा काय केलं पाहिजे, कोण प्रोडक्ट बाय करेल. तर असे काही व्हिडिओ मी त्याच्याबद्दल बनवलेले आहे. आमच्या यूट्यूब चॅनल आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन, त्यावरती बघा. एक फिलिपाईनची लेडी आहे मिस ॲनालिन, तर ती आमच्या ऑफिसमध्ये आली होती. तिने आपला इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्स त्यांनी केला होता. तर त्या फिलिपाईनच्या आहेत आणि त्या एक्सप्लोअर करत होत्या की भारतातून काय घेता येईल. मग मी त्यांच्याबरोबर ऑब्व्हियसली डिस्कशन करून आम्ही पण पाहत होतो की आपल्याला पण काय करता येईल का. तर तेव्हा मला समजलं, तिने सांगितलं, मी तिला विचारलं बाबा की काय फिलिपाईन्समध्ये जास्त पॉप्युलर भारताचं. ती म्हणाली आसाम टी. तर शी वॉज एक्सप्लोरिंग टी. मग मी म्हणलं बाबा टी मग कुठनं येतो, काय येतो. तर मग तिने मला सांगितलं की आसाम टी कम फ्रॉम चायना. म्हणजे आता मला असं सांगा, भारताचा म्हणजे आसाम टी पॉप्युलर आहे आणि तो चायना सप्लाय करतं. अशी आपले भारतीय लोक आहेत. आपल्याला काय करायचं नसतं. आपण अजून आपल्या कम्फर्ट झोनमध्ये आपल्या गावामध्येच खुश आहे. बाबा नाही दुकान टाकायचं ना सर, मी तर टाकतो गावामध्ये. आता गावामध्ये कस्टमर येणार आहे का. म्हणजे एक उदाहरण आहे, तो व्हिडिओ तिथं पहा तुम्ही, इंटरेस्टिंग आहे. म्हणजे लोकांना माहीत पण नाही, म्हणजे बाकीचे लोक आपल्या भारताचं नाव वापरून प्रोडक्ट विकायला लागलेत आता, आणि आपण विकू शकत नाही आहे, है ना. आपण मध्ये बघितलं हळदीचं पेटंट, अनेक गोष्टींचे पेटंट आपल्या हातातून जाऊ शकतात किंवा गेले पण होते. ते सरकारनं नंतर फाईट केलं, ते हळदीचं पेटंट मिळालं. म्हणजे बाकी जग झोपलेलं नाही आहे. आपण काम नाही केलं तर बाकी
लोक ती अपॉर्च्युनिटी घेणारच आहेत. इंडोनेशिया, फिलिपाईन्स हे आपल्या बरोबरीनंच आहेत ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा, हो ना. तर तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर अशा तऱ्हेनं एक्सपोर्ट बिझनेसमध्ये कसा होतो ते आपण पाहिलं. गव्हर्नमेंट काय म्हणतं, एवढं सगळं सपोर्ट गव्हर्नमेंट देतं ते आपण पाहिलं. गव्हर्नमेंटचं अजून एक म्हणणं आहे, आता पॉलिसी आपण बघितलं की मागच्या 4-5 वर्ष आपण मेक इन इंडिया ऐकत होतो. आता आपलं गव्हर्नमेंट म्हणतं आहे मेक फॉर वर्ल्ड. मेक फॉर वर्ल्ड म्हणजे काय, तुम्ही कोणीही असा, तुम्ही शेतकरी असा, सर्व्हिस प्रोव्हायडर असा, डिस्ट्रीब्युटर असा, तुम्ही मॅन्युफॅक्चरर असा, ट्रेडर असा, तुम्हाला जागतिक दर्जाचंच काम करावं लागेल. व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू प्रोड्यूस इट वर्ल्ड क्लास. शेतकऱ्यांनी पण एक्सपोर्ट क्वालिटीचे प्रोडक्ट घेतले पाहिजे. ग्लोबल गॅप काय ते समजून घेतलं पाहिजे. रेसिड्यू फ्री प्रोडक्शन केलं पाहिजे, ऑर्गॅनिक केलं पाहिजे, नॅचरल केलं पाहिजे. याशिवाय पर्याय नाही आपल्याला. नाही करणार तर कोणी विकत घेणार नाही. भारतामध्ये ऑलरेडी सगळं एक्सेसमध्ये आहे आणि भारताचं मार्केट सॅच्युरेटेड आहे. मग भारताचे प्रोडक्ट भारताच्या बाहेर विकण्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही. ठीक आहे. तर म्हणून सरकार म्हणते मेक फॉर वर्ल्ड. आणि सरकार म्हणते बाबा जे अँटी चायना जे कंट्री जास्त आहेत त्यांच्याकडे फोकस करा, कारण लोकांना आता चायना नको आहे. मग ते US असेल, UK असेल, है ना, जर्मनी आहे, साऊथ कोरिया आहे, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा, ह्या सगळ्या लोकांना चायना नको आहे. पण इंडिया तिथं पोहोचला पाहिजे तर, हो ना, कारण इंडियाचंच बरंचसं रॉ मटेरियल चायनातून येते. अजून आपण काहीच करू शकत नाही, हो ना. फार्मास्युटिकल तुमची पॅरासिटामॉलसुद्धा चायनातून येते, हो ना. ठीक आहे. तर अशा तऱ्हेनं ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये आपण करू शकतो. यामध्ये काय व्यवसायाच्याच काय संधी आहेत सध्या ते बघायचं असेल तर तुम्ही आत्ताची आमच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या पेजवर जावा, फेसबुक पेजवर. तिथे तुम्हाला न्यूज दिसतील लेटेस्ट. मागच्या क्वार्टरचे नंबर भारताचे लाईफ टाईम हाय आहेत. लाईफ टाईम $95 बिलियन मागच्या क्वार्टरमध्ये आपण केलं. मागच्या वर्षी आपला एक्सपोर्ट होता $336 बिलियन, हो ना. आत्ता सरकारनं टार्गेट ठेवलं की तो $500 बिलियन व्हायला पाहिजे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये $1 ट्रिलियन तो बिझनेस करायचा, असं सरकारचं टार्गेट आहे. म्हणून सरकार सगळ्या पॉलिसीज, सगळे बेनिफिट्स त्या तऱ्हेनं अलाइन करतं. तर आपलं काम आहे की त्या पॉलिसीचा फायदा घेणं. सरकार बिझनेस करणार नाही, बिझनेस आपल्याला करायचा. सरकार फक्त पॉलिसी बनवतं, हो ना. तर अशा तऱ्हेनं सरकारचं खूप चांगल्या पॉलिसीज सरकारच्या आहेत. हॉर्टिकल्चरमध्ये, फ्रूट्समध्ये सरकारनं खूप साऱ्या स्कीम्स, नवीन क्लस्टर्स सरकारनं फ्रूटसाठी आणलेले आहेत. 12 क्लस्टर्स, 53 क्लस्टरचं प्लॅनिंग आहे एक्सपोर्टसाठी स्पेशली. आणि त्यातले 12 क्लस्टर सरकारनं आता 10,000 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे एक्सपोर्ट वाढवण्यासाठी फळांचं, हो ना. आता असे अनेक प्रोजेक्ट, त्यातले महाराष्ट्रातले ग्रेप्स आणि पोमोग्रेनेट आहे. 2 प्रोडक्ट आहेत, ग्रेप्स आणि पोमोग्रेनेट. ग्रेप्ससाठी नाशिक आणि पोमोग्रेनेटसाठी सोलापूर, हे 2 डिस्ट्रिक्ट महाराष्ट्रातल्या. तिथं हॉर्टिकल्चर क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम भारत सरकारचा इम्प्लिमेंट होतोय आता. आणि त्या सगळ्या 12 क्लस्टरसाठी 10,000 करोड रुपये सरकार खर्च करत आहे. आणि आपण बघताल तर लेटेस्ट अपॉर्च्युनिटीज जे बघताल, तुम्हाला जसं म्हटलं मी की जे मार्केटची डिमांड आहे ती आपल्याला फुलफिल करता आली पाहिजे. तर रिसेंटली मागच्या 10 दिवसापूर्वी आपल्या भारतातून, आपल्या महाराष्ट्रातून ते जॅकफ्रूट एक्सपोर्ट झालं, हो ना. तर ड्रॅगन फ्रूट एक्सपोर्ट झालं सांगलीतून. KB एक्सपोर्टने केलं पुण्याच्या. म्हणजे आता हे ड्रॅगन फ्रूट बाहेरून आणलेलं आहे आपण, पण त्याची मार्केटमध्ये डिमांड आहे, त्याला मार्केटमध्ये पैसे मिळतात. मग बाकी आपले प्रोडक्ट करत बसण्यापेक्षा ह्याच्याकडे थोडंफार डायव्हर्सिफिकेशन असणं आवश्यक आहे. तर तो पण प्रयत्न आपण केला पाहिजे. आपण पण अशा मानसिकता ठेवून ज्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे असे प्रोडक्ट आपण चूज करू शकतो. तर आपण आता ह्याच्यामध्ये बघितलं की बाबा एक्सपोर्ट व्यवसाय कसा होऊ शकतो. आता शेवटचा प्रश्न, तुम्ही आयात निर्यात करू शकता का? आपण आयात निर्यात करू शकतो का? तर उत्तर आहे हो. यासाठी तुम्ही जर बघताल तर इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन आपल्याला सगळी मदत करू शकेल. तुम्ही आमच्या इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या यूट्यूब चॅनलवरती आमच्या सक्सेस स्टोरीज बघू शकता. म्हणजे मी स्वतः पण करतो आणि अनेक लोकांना नॉलेज शेअर करून त्यांना पण यशस्वी केलं आहे आम्ही. एक रोहन जाधव यांची सक्सेस स्टोरी आहे सांगलीची. ही इज अ फ्रेश ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, ॲग्रिकल्चर BTech त्यांनी केलं. ही जस्ट 25 इयर्स ओल्ड. 1 वर्ष नोकरी शोधली, नोकरी नाही मिळाली. ट्रेडिंगमध्ये आले, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये आले. एका वर्षात 30 कंटेनरपेक्षा जास्त कंटेनर्स त्यांनी एक्सपोर्ट केले. जर रोहन जाधव किंवा एक फ्रेश ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट एक्सपोर्ट करू शकतो आणि एवढं मोठं यश मिळू शकतो, तर संपूर्ण भारत करू शकतो. प्रत्येकामध्ये क्षमता आहे, फक्त आपलं डिसिजन आणि आपलं कमिटमेंट आहे ते करायचं की नाही करायचं. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर नक्कीच होच आहे. तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये जर यायचं असेल
तर आमचे काही ॲडव्हान्स प्रोग्राम वगैरे असतात, तर त्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता. तुम्ही स्वतः वाटलं इतर ठिकाणाहून तुम्हाला कुठून शिकायचं तुम्ही शिकू शकता. तुम्हाला काही पण माहिती लागली, काही पण अडचण आली तर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनकडे कधी पण येऊ शकता. तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवरती बघा, तुम्हाला अनेक सक्सेस स्टोरी दिसतील. त्यातून तुम्हाला अनेक गोष्टी कळतील की लोकांनी झिरोतनं सुरुवात कशी झाली. हे आपल्यासारखे आमच्यासारखे सामान्य माणसं आहेत, म्हणजे त्यांनी आज चांगलं यश मिळवलेलं आहे. आता जर आणखी एक प्रश्न जे म्हणतो, आता जे सांगायचं होतं की जे आता आपण आपल्या ग्रुपचं नाव आहे अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, ह्या 2 देशामध्ये सुद्धा आपलं खूप मोठं एक्सपोर्ट आहे. आता हे 2 देश 2 टोकाला आहेत. या टोकाला ऑस्ट्रेलिया आहे आणि त्या टोकाला कॅनडा आहे अमेरिकेजवळ. पण हे दोन्ही पण आपले भारताचे चांगले पार्टनर्स आहेत. जर तुम्ही बघितलं तर ह्या 2 देशामध्ये टेक्स्टाईल खूप जातं. अमेरिकेमध्ये जर बघताल, कॅनडामध्ये माझ्यासमोर एक रिपोर्ट आहे आत्ता कॅनडाचा, की कॅनडामध्ये काय जातं, श्रिम्प्स, प्रॉन्स, आर्टिकल्स ऑफ प्लास्टिक्स, हो ना, मेडिसिन्स, त्यानंतर केक आणि सॉलिड रेसिड्यू म्हणजे सोयाबीनचं जे पेंड असते, DOC म्हणतात त्याला, ते, हो ना, हायड्रोसायक्लिक कंपाऊंड्स, त्यानंतर टॉयलेटरी, टी-शर्ट्स, बेड स्प्रेड्स, फूड प्रिपरेशन्स, है ना, सेमी मॅन्युफॅक्चर सिल्वर म्हणजे सिल्वर्स अँड ज्वेलरी कॅनडामध्ये जाते, हो ना. त्यानंतर आणखी प्लास्टिक प्रोडक्ट जातात, बेड लिनन, कॉटनचे खूप प्रोडक्ट जातात, वुडन फर्निचर, आपलं हँडीक्राफ्ट फर्निचर पण खूप पॉप्युलर आहे, अँटिक फर्निचर, ते पण या प्रीमियम मार्केटमध्ये जातं, हो ना. पार्ट्स ऑफ मशीन्स, बेबी गार्मेंट्स, सिसमे सीड्स म्हणजे तीळ, गार्मेंट्स, हो ना, आणि अँटीबायोटिक्स, तर असे अनेक प्रोडक्ट्स कॅनडामध्ये जातात. आपले जे प्रोसेस फूड आहे, प्रोसेस फूड हे पण एक खूप मोठं प्रोडक्ट आहे, ते कॅनडामध्येही जातं आणि ते ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा खूप पॉप्युलर आहे. कारण जिथं भारतीय चांगल्या संख्येनं आहेत, भारतीयाला भारतीयाचीच टेस्ट लागते, ते दुसरं फूड घेत नाही. त्यांना भारतामधलाच आटा लागतो, त्यांना आशीर्वादच पाहिजे, त्यांना सम्राट आटाच पाहिजे, त्यांना इथलंच कोकोनट ऑइल लागतं, इथलेच स्पायसेस लागतात, इथलाच तांदूळ लागतो, इथलेच पल्सेस लागतात. म्हणजे हे सगळं मार्केट आहे. जिथं भारतीय आपल्या आहेत, भारतीय म्हणजे 225 कंट्रीमध्ये भारतीय आहेत, 170 कंट्रीमध्ये आपली एम्बॅसी आहे, म्हणजे तिथं भारतीय चांगल्या संख्येमध्ये आहेत. म्हणजे 200 कमीत कमी 200 देश तरी आपलं मार्केट आहेत चांगलं, ज्यांच्याबरोबर आपण ऑलरेडी किंवा आपले भाऊबंद ऑलरेडी व्यवसाय करतात. तर असं तऱ्हेने तुम्ही जर बघितलं, ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आपल्या अनेक गोष्टी, पेट्रोलियम प्रोडक्ट्स म्हणा किंवा राईस जातो ऑस्ट्रेलियामध्ये, सेमीकंडक्टर इलेक्ट्रॉनिक जातात, कॉटन जाते, हर्बल प्रोडक्ट जातात, आयुर्वेदिक प्रोडक्ट जातात, बेकरी टाईपचे प्रोडक्ट जातात, हो ना, मशिनरीचे स्पेअर पार्ट जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या इथून जात आहेत भारतातून. आता जर महाराष्ट्राबद्दल बोलायचं म्हटलं तर महाराष्ट्र पण एक खूप मोठं राज्य आहे. महाराष्ट्राचे नंबर भारतामध्ये सगळ्यात जास्त आहेत एक्सपोर्टच्या बाबतीत. आणि तुम्ही जे मला सांगितलं की भारताचं JNPT पोर्ट हे 1 नंबरचं पोर्ट आहे. 60% व्हॉल्यूम JNPT हँडल करतं. महाराष्ट्रामध्ये साधारणतः 8 लाख नाही, सगळ्या देशामध्ये 8 लाख इम्पोर्टर एक्सपोर्टर आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात जवळजवळ 1 लाख इम्पोर्टर एक्सपोर्टर आहेत महाराष्ट्रामध्ये, है ना. आणि त्यातले 3,000 एक्सपोर्टर स्टार एक्सपोर्टर आहेत. म्हणजे हे मोठे एक्सपोर्टर झाले, त्यांचा टर्नओव्हर 25 कोटीच्या पुढे साधारणतः. असे महाराष्ट्रामध्ये 3,000 एक्सपोर्टर आहेत, बरोबर. तर महाराष्ट्रातून काय काय जातं, JNPT पोर्ट आहे, जे भले प्रोडक्ट भारतातून कुठूनही हो पण ते JNPT पोर्टवरनं जातो. मग तिथून जातं म्हणजे ती संधी आपल्याला पण आहे. महाराष्ट्राला ती संधी पहिल्यांदा मिळायला पाहिजे किंवा आपण ती घ्यायला पाहिजे. मग त्यामध्ये काय येतं, गार्मेंट्स, कॉटन शर्ट, स्पोर्टिंग प्रोडक्ट्स, कार्पेट, एम्ब्रॉयडरी इक्विपमेंट, फ्रोझन मीट, गोट मीट, बफेलो मीट हे खूप पॉप्युलर आहे. फार्मास्युटिकल, इंजिनिअरिंग प्रोडक्ट्स, केमिकल्स, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट, पल्सेस, राईस, शुगर, प्रोसेस फूड, ज्युसेस, पल्प्स, जॅगरी, व्हीट फ्लोअर, मरीन प्रोडक्ट, फिशरी, म्हणजे हे सगळं महाराष्ट्रातून जातं. हे सगळे टॉपचे प्रोडक्ट आहेत. आता तुम्ही बघा, तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या शहरांमधून इथे आला आहात लाईव्हमध्ये, फेसबुक लाईव्हमध्ये, तर तुमच्याकडे या प्रत्येक इंडस्ट्रीमधले किंवा कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्रीमधले काही ना काही प्रोडक्ट असणार आहे. तर त्याचा विचार तुम्ही आता करा. जास्त माहिती घेऊन आणखी काय प्रोडक्ट करता येईल का, याबद्दल तुम्ही विचार करू शकता ना. एक्सपोर्ट बरोबरच इम्पोर्टसुद्धा खूप मोठा बिझनेस आहे भारताचा. इम्पोर्ट सध्या मोठा बिझनेस आहे ॲक्च्युली. आपण जे काही इनडायरेक्टली जे काही खातो त्यामध्ये सगळं पाम ऑइल आहे
आणि पाम ऑइल सगळं इम्पोर्टेड आहे 100%. म्हणजे आपण सगळं इम्पोर्टेड फूड खातो. इथपासून सुरुवात आहे इम्पोर्टची. त्यामुळे इम्पोर्ट पण खूप मोठा बिझनेस आहे. त्यामध्ये पण तुम्ही अनेक संधी शोधू शकता. तर दॅट इज ऑल फ्रॉम माय साईड. आय थिंक तुम्ही सर्वांनी खूप वेळ दिला. तर मी असं म्हणेन शेवटी की बाबा आपल्याला आपली भारताची इकॉनॉमी पण मोठी आहे, हे मार्केट पण मोठं आहे. तर मी असं सजेस्ट करेन की 80% बिझनेस आपण डोमेस्टिक मार्केटमध्ये करू, पण 20% बिझनेस आपण इंटरनॅशनल मार्केटमध्ये करायचा प्रयत्न करू. मग तुम्ही शेतकरी असा, ट्रेडर असा, मॅन्युफॅक्चरर असा, सर्व्हिस प्रोव्हायडर असा, आपला काही 20% बिझनेस बाहेर होऊ शकतो का, हा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे. तर आपल्याला फ्युचरमध्ये आपण चांगली ग्रोथ करू शकतो. हो ना. तर आपणा सर्वांचे धन्यवाद. आपले काही प्रश्न असतील या विषयावरती, आयात निर्यातीच्या बाबतीत किंवा बिझनेसच्या बाबतीत, तर आपण कृपया विचारू शकता. मी रिक्वेस्ट करेन की सेशन झाल्यावरती तुम्ही आमचं इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन जे आहे गुगलवरती जाऊन ते रिव्ह्यू करा. आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे आपलं इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन, ते पण लाईक करा. हा जो ग्रुप आहे ज्यावरती आपण लाईव्ह पाहतोय, अहत ऑस्ट्रेलिया, तहत कॅनडा, पुन्हा एकदा प्रवीण दादांचे आभार, अजय सिंह सावंत साहेबांचे पण आभार. त्यांनी आपल्याला ही संधी दिली. आणि या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पण आपल्याला काही करायचं असेल, काही पुढे मदत हवी असेल किंवा आणखी कोणाची मदत घ्यायची असेल, तर ती पण आपण मिळवू शकतो, काम करू शकतो. हेच मला तुम्हाला आश्वासन द्यायचं आहे. तर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आभार. तुमचे जर काही प्रश्न असतील तर मी घेऊ शकतो. ओके. प्लीज गाईड अबाउट लायसन्सेस. ओके. लायसन्सेस ही फार सिंपल गोष्ट आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनमध्ये सगळे लायसन्सेस आपण करतो. मी वाटलं तर एक लायसन्सेस तर तुम्हाला एक बुकलेट, एक माहितीपत्रक पाठवून देईन. लायसन्सला किती खर्च लागतात, काय लागतात. आणि आमच्या टीममध्ये इथं पुण्यामध्ये आपलं ऑफिस आहे प्रभात रोडला, कमला नेहरू पार्कच्या बाजूला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कधी पण तिथं व्हिजिट करू शकता. हो ना. इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड हे जे लायसन्स आहे त्याची हार्डली गव्हर्नमेंट 500 रुपये फी घेतं. आता त्याला बाकी सर्व्हिस चार्ज मिळून साधारणतः ते 1,500 ते 2,000 रुपयामध्ये आपण तुम्हाला ते मिळू शकतं. हो ना. आणि बाकी कंपनी तर तुमच्याकडे असणारच ऑलरेडी, किंवा तुम्ही नवीन कंपनी पण रजिस्टर करू शकता. कंपनी मग तुम्ही प्रोप्रायटरशिप करा, प्रायव्हेट लिमिटेड करा, फार्मर्स प्रोड्युसर कंपनी करा, हे ऑप्शन तुमच्याकडे आहेत. लायसन्सिंग हा काय फार मोठा इश्यू नाही आहे. ते 2-4-5 दिवसात किंवा आठवडाभरामध्ये ते होऊ शकतं. राईट. सर, एम्बॅसी थ्रू बायर्स मिळतात का आणि ते जेन्युइन असतात का? हो, मिळतात. एम्बॅसीमध्ये काय की हे सगळे एम्बॅसीमध्ये सरकारचंच एक डिपार्टमेंट आहे. त्यांना आपल्या सगळ्या इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो डेटा असतो, शिपमेंट डेटा, त्याला ॲक्सेस असतो. जेव्हा तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करता की आम्हाला बायर्सची लिस्ट द्या, ह्या प्रोडक्टचे ह्या कंट्रीमध्ये मला बायर्स पाहिजे, असं आपण एम्बॅसीला विचारू शकतो. हे विचारलं तर ते तुम्हाला 100-200 बायर्सची लिस्ट देऊ शकतात. हे असे लोक आहेत की ज्यांनी कधी ना कधी भारताकडून घेतलेलं आहे ते प्रोडक्ट. मग ते आत्ता आहेत का मार्केटमध्ये, नाही आहेत का, त्यांचं नाव शोधणं, त्यांची वेबसाईट शोधणं आणि त्यांना कॉल करणं, हे आपलं काम आहे. सगळे जरी बाहेर ॲक्टिव्ह नसले तरी त्याच्यामध्ये 5% लोक तुम्हाला रिस्पॉन्ड करू शकतात, विच इज गुड इनफ आय वुड से. तर नक्कीच एम्बॅसीच्या इन्फॉर्मेशनची तुम्हाला फायदा तुम्हाला होऊ शकतो. राईट. ओके. कॉन्टॅक्ट डिटेल्स माझे मी तुम्हाला पाठवून देईन. माझा नंबर मी अजय सरांकडे पाठवून देतो. 9527276789 हा माझा नंबर आहे. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हो ना. ओके. तर मी तानाजी विचारतात, मी ज्या भागातून येतो, मानदेश, सांगोला, आटपाडी या परिसरात डाळिंब उत्पादन होते, तर त्याची परदेशात निर्यात कशी करायची याची मार्गदर्शन करा. डाळिंब हे सोलापूरचं जगामध्ये 1 नंबर आहे. डाळिंब असं प्रोडक्ट आहे की हे अतिशय, त्याला कुराणमध्ये पण पवित्र मानलं जातं. आखाती देशांमध्ये ते खूप मोठ्या प्रमाणात कन्झ्युम केलं जातं. हो ना. आणि महाराष्ट्र 1 नंबरचा प्रोड्युसर आहे डाळिंबाचा. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॉपचं डाळिंब येतं सांगोला भागामध्ये, सोलापूरच्या, मग पुणे, नगर, नाशिक, आणि आता गुजरात, राजस्थाननी पण डाळिंब लागवड केली आहे. ॲक्च्युली डाळिंब ऑलरेडी आम्ही पण एक्सपोर्ट केलं आहे. सप्लाय पण आम्ही खूप चांगला डाळिंबाचा केलेला आहे. आम्ही पण सांगोल्यामधून डाळिंब घेतलेले आहेत. तर तुम्हाला तिथे डाळिंबाच्या बागा शेतकऱ्यांकडून जे घेतात ते व्यापारी असतात किंवा जे बागवान असतात, त्यांच्याकडून तुम्ही माल चांगला मिळू शकता, चांगले रेट मिळू शकता. त्याचं पॅकेजिंग तुम्ही करून मुंबईपर्यंत आणू शकता. तुम्हाला जर एक्सपोर्टर शोधायचे असतील तर काही मुंबईला तुम्हाला अनेक एक्सपोर्टर मिळतील की जे तुम्हाला डाळिंबाची रिक्वायरमेंट देऊ शकता. ते तुम्हाला डाळिंब पोहोच करा आणि मग पैसे द्या असं पण म्हणू शकतात. ती पण आपली तयारी पाहिजे. हो ना. तर डाळिंब हे ऑलरेडी खूप मोठ्या प्रमाणात जाणारं प्रोडक्ट आहे आणि त्याला कॉम्पिटिशन पण नाही आहे तशी पाहिलं तर. कारण आपला जो कलर आहे रुबी रेड,
जी टेस्ट आहे ही जगामध्ये सगळ्यात चांगली आहे. तर डाळिंब हे खूप मोठं प्रोडक्ट आहे, बरोबर. ऑलरेडी आता तुम्ही बघता की मागच्या वर्षी तर डाळिंब मिळत नव्हतं, 150-200 रुपयापर्यंत डाळिंबाचे एक्सपोर्टचे रेट गेले होते, हो ना. तर त्यावरती आणखी सरकारनं पण लक्ष देऊन लागवड वाढवून त्याचे रोग नियंत्रण करून चांगल्या क्वालिटीचं डाळिंब मिळवणं आणि एक्सपोर्ट करणं आवश्यक आहे, कारण त्याच्यामधून खूप डॉलर्स, खूप रेव्हेन्यू महाराष्ट्राला मिळालेला आहे. ओके, व्हॉट आर द ऑपॉर्च्युनिटी इन डेअरी इंडस्ट्री? येस, तर तुम्ही बघताल तर कोविड टाईममध्ये मागच्या वर्षी दुबईला ॲग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये हायेस्ट नंबर होते. कशाचे? तुपाचे. घी एक असं प्रोडक्ट आहे की जो प्रत्येक भारतीय खातो. ते इम्युनिटीसाठी पण वापरलं जातं आणि ते बॉडीला आपल्या स्ट्रेंथ मिळवण्यासाठी पण वापरलं जातं. तर डेअरीमधलं घी आहे, त्यानंतर तुमचं पनीर पण जातं, बटर पण जातं आणि SMP स्किम्ड मिल्क पावडर हे खूप मोठं प्रोडक्ट आहे की जे तुमचं कन्फेक्शनरी बाकी इंडस्ट्रीमध्ये वापरलं जातं. तर डेअरी प्रोडक्टला सुद्धा चांगली मोठी संधी आहे. पण त्यासाठी तुम्हाला कोणत्या तरी फॅक्टरीशी किंवा डेअरी युनिटशी टायप करावं लागेल, कारण त्यांच्याकडून ते प्रोडक्ट तुम्हाला घ्यायला लागतील आणि ते व्हॉल्यूममध्ये देता आले पाहिजे, बरोबर. राईट. ड्रायफ्रूट्स, येस, ड्रायफ्रूटसाठी भारतामधलं पण ड्रायफ्रूट बाहेरून पण भारतामध्ये येतात, कारण भारतच खूप मोठी इकॉनॉमी आहे. इथे पण आपण बघतो कॅश्यूनट जर म्हणताल तर आफ्रिकेमधनं येतात, व्हिएतनाममधनं येतात, महाराष्ट्राचे पण कॅश्यूनट आहेत कोकणामध्ये. तर ते इथे प्रोड्यूस होतात, त्याचं प्रोसेसिंग होतं, ते एक्सपोर्ट पण केले जातात. म्हणजे कॅश्यूनट इम्पोर्ट पण होतात, इथले पण प्रोसेस केले जातात आणि रिएक्सपोर्ट पण खूप मोठ्या प्रमाणात कॅश्यूनट होतात. बाकी तुम्ही बघताल तर आल्मंड्स, त्यानंतर तुमचं पिस्ता है ना, हे सगळं ड्रायफ्रुट्स, अंजीर हे भरपूर बाहेरून येतं, राईट. ओके, सो जी राहुलजी विचारतात आईस्क्रीम व कुल्फीसाठी मागणी कोणत्या देशात आहे का? आहे. जसं बघतो आता आपण जे फ्रोझन प्रोडक्ट आहेत, आता कुल्फी वगैरे हे तर फ्रोझन प्रोडक्टमध्ये जातील, तर याला थोडेसे लिमिटेशन्स असतात, हो ना. पण आता मी स्वतः काही प्रोसेस फूडवरती काम करतोय. तर जे मिठाई आहे, स्वीट्स, इंडियन स्वीट्स, त्याचं आम्ही आता एका कंपनीबरोबर टाईप केले, आम्ही केले आणि ते इंडियन स्वीट्स आहेत ते फ्रोझनमध्ये त्यांनी सक्सेस केलेलं आहे. तर ते इंडियन फ्रोझन स्वीट्स आम्ही बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामध्ये हे आईस्क्रीमसारखे पण प्रोडक्ट जाऊ शकतात, हो ना. तर त्यामध्ये पण नक्कीच डिमांड आहे. फक्त तुम्हाला लॉजिस्टिक्स चांगल्या तऱ्हेनं त्याला प्लॅन करावं लागतं. आणि कधी कधी काय होतं की आता कुल्फी आहे, याची जी ऑर्डर आहे, रिक्वायरमेंट जी येते ही खूप मोठी नाही येऊ शकत. प्रॉब्लेम तो आहे लॉजिस्टिकचा. मोठी म्हणजे कंटेनर भरून तर नाही जाऊ शकणार, पण मग एअरनं पाठवायचं म्हटलं कमी, तर एअरनं ते परवडणार नाही आणि एअरमध्ये टेम्परेचर कंट्रोल नसतं, हा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे तुम्हाला कुल्फी हे बाकी प्रोडक्टबरोबर एक प्रोडक्ट म्हणून तुम्हाला त्या मिक्स कंटेनरमध्ये टाकायचा प्रयत्न करायला लागेल. तसे क्लायंट्स जर तुम्ही सुरुवातीला एक्सपोर्टर शोधले की ज्यांच्याकडे जे प्रोसेस फूडमध्ये काम करतात आणि त्यांना जर थोडं प्रपोज केलं आणि तुम्ही पण तुमच्या कुल्फीची थोडी ट्रायल घेऊन, टेस्ट घेऊन जर तुम्ही प्रूव्ह करून दाखवलं बाबा की इथं शेल्फ लाईफ एवढं आहे, एवढं टेम्परेचर पाहिजे, तर ते लॉजिस्टिक आणि हे सगळं गणित जुळू शकतं. कारण प्रत्येक प्रोडक्टचं टेम्परेचर वेगळं असणार आहे. त्यामुळं एक रेफर कंटेनर जरी पाठवायचं म्हटलं तरी तुमच्या प्रोडक्टचं टेम्परेचर मॅच झालं पाहिजे आणि ते व्यवस्थित राहिलं पाहिजे, हे तिथे लिमिटेशन्स आहेत. सीताफळ एक्सपोर्ट करू शकतो का? येस, सीताफळ आपण करू शकतो. सीताफळ हे खूप डेलिकेट प्रोडक्ट आहे. तुम्हाला तर माहिती आहे, पुण्याजवळ पुरंदरचं खूप मोठं प्रोडक्शन आहे. आमची एक स्टुडंट आहे ऐश्वर्या नलावडे, तुम्ही त्यांचा यूट्यूबवरती व्हिडिओ पाहू शकता. ते हजबंड अँड वाईफ आहेत, त्यांनी सीताफळ एक्सपोर्ट केलं आहे. एअरनं होतं, कमी क्वांटिटीत होतं सीताफळ, जास्त क्वांटिटीमध्ये नाही होत. ते डेलिकेट फ्रूट आहे, पण सीताफळाचं जे पल्प आहे प्रोसेस, त्याला डिमांड मिळू शकतं. ते फ्रोझनमध्ये जाऊ शकतं, डोमेस्टिकमध्ये पण आणि इंटरनॅशनलमध्ये पण त्याला प्रोडक्टला डिमांड मिळू शकतं तुम्हाला. ऑरेंज एक्सपोर्ट, ऑरेंजेस, येस, आपल्या भारताच्या ऑरेंजेसला थोडीशे लिमिटेशन्स आहेत का? तर आपलं त्याचं जे साल आहे ते थोडंसं लूज असतं आणि त्याच्यामुळं त्याच्या शेल्फ लाईफला थोडासा प्रॉब्लेम येतो. परत आपल्याकडं ऑरेंजेस थोडेसे सीड जास्त आहेत. तर आजकाल मार्केटमध्ये बघतो आपण किन्नू आहेत किंवा त्याला बाकीचे बाहेरच्या देशातले जे ऑरेंजेस येतात ते जास्त प्रमाणात चालतात. आपल्या ऑरेंजेसचा थोडासा शेल्फ लाईफचा प्रॉब्लेम आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी सरकारनं एक प्रयत्न केला होता, एक दुबईला कन्साइनमेंट 2-3 महिन्यापूर्वी पाठवलं होतं, यशस्वी झालेलं आहे. पण तरी पण ती रिस्क आहे त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये थोडंसं लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेनवरती काम ऑरेंजेसवरती करायला लागेल. पण ऑरेंजेस हे बांगलादेशला
मोठ्या प्रमाणात जातं बाय रोड, तर तिथे तुम्ही प्रयत्न करू शकता. केळी निर्यात करू शकतो का? येस, ऑफकोर्स. बनाना एक खूप मोठं प्रोडक्ट आहे भारताचं. बनाना हे, केळी हे सगळ्यात स्वस्त फ्रूट आहे. जगातले सगळे माणसं बनाना खातात. अमेरिकेपासून तर कॅनडा, आपल्या ऑस्ट्रेलियापर्यंत सगळे माणसं बनाना खातात. आणि भारत हा वन ऑफ द बिगेस्ट कंट्री आहे बनाना प्रोड्यूस करणारा, हो ना. तर आणि हे 12 महिने चालणारं फ्रूट आहे. डोमेस्टिकमध्ये पण चालतं, इंटरनॅशनलमध्ये पण चालतं. प्रचंड मोठं काम केळीमध्ये सुद्धा होऊ शकतं. ऑलरेडी खूप चांगले नंबर्स केळीचे आहेत. रॉ जिंजर, येस, जिंजर आपल्याकडे काही लोक आहेत त्यांनी जिंजर एक्सपोर्ट केलेलं आहे. जिंजर हे बांगलादेशला जातं, रशियाला जातं, आखाती देशांमध्ये पण जातं. जे म्हणतो आपण की आपलं साताऱ्यामध्ये आणि सांगली भागात काही भागामध्ये जिंजर आलं आहे. पण थोडं कर्नाटकचं जिंजर जे आहे ते आपल्यापेक्षा स्वस्त असतं. हिमाचलवरच्या नॉर्थला पण जिंजर आहे. तर त्यामुळं तुम्हाला तुमच्या जिंजरचं क्वालिटी, त्याचं एज, त्याचं क्लिनिंग, हे जर सगळं तुम्ही व्यवस्थित केलं, त्याची व्हरायटी, तर त्याला पण तुम्हाला मार्केट मिळू शकतं. जिंजर पण एक स्पायसेसमध्ये मोडतं. 12 महिने चालणारे प्रोडक्ट आहे. जिंजर आहे, लेमन आहे, गार्लिक आहे, ऑनियन आहे, हो ना. हे 12 महिने चालतात प्रोडक्ट्स, राईट. हाऊ इज द रिस्पॉन्स टू लेमन प्रोडक्ट? लेमन, येस, भारताचं लेमन चालतं. एकदम डार्क ग्रीन 30+ mm साईजचं लेमन एक्सपोर्ट होतं. भारतातून ते खूप मोठ्या प्रमाणात जात नाही, पण आपल्याकडून अनेक मिक्स व्हेजिटेबल्स जातात, कंटेनर्स, मिक्स व्हेजिटेबल कंटेनर. त्यामध्ये लेमन पण जातं. 1 टन, 2 टन, 3 टन, 4 टन असं लेमन जातं. लेमनला आपल्या कॉम्पिटिशन आहे. बाहेरचे लेमन थोडे जास्त मोठे असतात, सीडलेस पण असतात, तर ते लेमनचं थोडंसं आपल्याला कॉम्पिटिशन आहे. पण लेमन जर असेल तुमच्याकडे ग्रीन कलरचं, डार्क ग्रीन, चांगल्या व्हॉल्यूममध्ये 2-5 टनामध्ये जर तुमच्याकडं रेग्युलरली अवेलेबल असेल, तर तुम्ही ते एक्सपोर्टरला सप्लाय करू शकता किंवा एक्सपोर्टचा पण विचार करू शकता. सोयाबीन, येस, सोयाबीन एक तेलबिया आहेत. आता भारतामध्ये जर बघितलं तर वी आर ऑलरेडी शॉर्ट ऑफ ऑइल सीड्स. भारतामध्ये ह्या तेलबिया संपल्यात, हो ना. तर ऑलरेडी आपण ऑइल इम्पोर्ट करतो, पाम ऑइल इम्पोर्ट करतो, सगळं सनफ्लॉवर ऑइल इम्पोर्ट करतो आपण, आणि तेच आपण जनरली यूज करतो. सोयाबीनचं प्रोडक्शन यावर्षी कमी आहे. सोयाबीनचा भाव पण तुम्ही बघताल तर आता 65-66च्या आसपास भाव गेला होता. त्यामुळं सोयाबीन सध्या डोमेस्टिक कन्झम्पशनच खूप आहे. सोयाबीन ऑइल इथून बाहेर जाणार नाही, कारण ते परवडणारच नाही. पण सोयाबीनचं DOC बाहेर खूप जातं कॅटल फीडमध्ये. ते मोठं प्रोडक्ट आहे एक्सपोर्टसाठी सोयाबीनचं, कॅटल फीडमध्ये, हो ना. ओके, माझा नंबर 9527276789, 9527276789. पुन्हा एकदा सांगतो, 9527276789 माझा नंबर. ओके, मी कोणते प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो? तर मी जसं मी सांगितलं आधी, मी राईस केलं आहे, व्हीट फ्लोअर केलं आहे, जॅगरी केलं आहे, चिली केलं आहे, पोमोग्रेनेट केलं आहे, आणि एक लाईव्ह स्टॉकचं कन्साइनमेंट केलेलं आहे. आता मी सध्या राईस आहे, शुगर आहे, पाम ऑइल आहे, मेज, मका, ह्याच्यामध्ये मी थोडंसं जास्त फोकस मी आता केला आहे. आणि प्रोसेस फूड, जे इंडियन इथनिक प्रोडक्ट्स आहेत, मग ते समोसा आहे, पराठा आहे, इंडियन ग्रेव्हीज आहे, रेडी टू ईट आहे, रेडी टू कुक आहे, ह्या टाईपच्या प्रोडक्टमध्ये माझा जास्त फोकस आहे इथून पुढे, हो ना, राईट. पारंपरिक पिके निर्यात करता येतील का? येतात. निर्यात सगळं काही होतं. ते रामदेव बाबा गवऱ्या पण एक्सपोर्ट करतात. सगळं काही एक्सपोर्ट होऊ शकतं. पण आपल्या प्रोडक्टचं मार्केटिंग आपल्याला करायला लागेल, करता आलं पाहिजे, आणि एक चांगली ऑर्डर म्हणतो आपण, व्हॉल्यूम आपल्याला देता आलं पाहिजे. ऑर्डर फुलफिल पण करता आली पाहिजे. आता जो इम्पोर्टर आहे तो एक थोडंसं प्रोडक्ट घेणार नाही. तो काय बघेल, हे प्रोडक्ट मी घेतो, ठीक आहे, हे मला कंटेनर भरून पाहिजे आणि रेग्युलरली मिळेल का? मग ती क्षमता आपल्यात आहे का त्या प्रोडक्टमध्ये, की आपण रेग्युलरली 12 महिने त्याला ते प्रोडक्ट देऊ शकतो का, त्याच क्वालिटीचं, त्याच स्पेसिफिकेशनचं? हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम किंवा ह्या तऱ्हेनं आपल्याला विचार करावा लागेल. आणि म्हणून जास्तीत जास्त लोक जसं एक्सपोर्टबद्दल नॉलेज घेतील, शेतकऱ्यांसकट सगळे, तर चांगले प्रोडक्ट निर्माण होतील, आणि तरच एक्सपोर्टर ते प्रोडक्ट विकू शकतील. अदरवाईज आपल्याकडं सगळं जास्त आहे, पण इथं आपल्याला बाहेर नाही विकता येते, का तर ती क्वालिटी नाही आहे, प्राइसिंग पण जास्त होतं आहे. तर या गोष्टी आपल्याला बघाव्या लागतील. ड्रमस्टिक्स शेवगा एक्सपोर्ट होतं. शेवग्याची पावडर पण जाते, फ्रेश शेवगा पण जातो गल्फ कंट्रीमध्ये. शेवग्याची मोरिंगाची पावडर पण चायना आणि साऊथ ईस्ट कंट्रीमध्ये जाते.
फ्रेश टर्मरिक एक्सपोर्ट करू शकतो का? हां, टर्मेरिक पण एक मोठं प्रोडक्ट आहे. टर्मेरिक हे इम्युनिटी वाढवणारं प्रोडक्ट आहे. टर्मेरिकची डिमांड अचानक वाढलेली आहे. टर्मेरिक फिंगर्स पण जातात आणि ग्राउंड स्पायसेस टर्मेरिकची पावडर पण जाते. आम्ही स्वतः टर्मेरिक क्युमिन ह्याचा एक्सपोर्ट केलेला आहे. आणि टर्मेरिक हे एक इम्पॉर्टंट प्रोडक्ट आहे, खूप चांगली डिमांड त्याला आहे. पण कुठलंही प्रोडक्ट जर तुम्हाला करायचं असेल, तुम्ही जे प्रोडक्ट विचारता हे सगळं होतं आहे ऑलरेडी एक्सपोर्ट. आता तुम्हाला जे करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यावरती खूप होमवर्क करावं लागेल. होमवर्क म्हणजे काय? तुमच्याकडे चांगलं सोर्स पाहिजे, चांगलं प्रोडक्ट पाहिजे, त्या प्रोडक्टचं नॉलेज पाहिजे, त्याची मास्टरी तुमच्याकडे पाहिजे. भारतातला सगळ्यात चांगला रेट तुम्हाला देता आला पाहिजे. कारण एक्सपोर्ट हा ट्रेडिंगचा बिझनेस आहे. ट्रेडिंग म्हणजे रेट, इट्स व्हेरी प्राईस सेन्सिटिव्ह मॅटर. तर त्यामुळे तुम्हाला एवढा होमवर्क करावा लागेल की बाबा की मग टर्मेरिक येतं तर कोणते मार्केट आहेत, मग सांगलीला येतं का, नांदेडला येतं का, जळगाव त्या भागात येतं का, उत्तर महाराष्ट्रात आणखी कुठल्या राज्यामध्ये येतं, कुठलं रेट चांगला आहे, आपल्याला सगळ्यात चांगला रेट कसा देता येईल, है ना, काही प्रोसेसिंग युनिटबरोबर टाईप करता येईल का, आपल्याकडे किती स्टॉक आहे, आपण किती माल देऊ शकतो, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. इम्पोर्ट एक्सपोर्ट हा व्हॉल्यूमचा बिझनेस आहे. तुम्हाला त्या व्हॉल्यूममध्येच ट्रेड केलं तर तो परवडतो. राईट. ओके. द्राक्ष निर्यातीचे लायसन्सेस, जसं मी सांगितलं, लायसन्सेस काढणं फार अवघड नाही आहे. ते 2-4 दिवसाचं काम आहे. तुम्ही आमच्या ऑफिसला येऊन व्हिजिट करा किंवा माझ्या ऑफिसचा नंबर मी तुम्हाला सांगतो, त्यांना फोन करा. ते तुम्हाला लायसन्सेसबद्दल सगळी माहिती देतील. फार काही पैसे पण लायसन्सेसला लागत नाही. माझ्या ऑफिसचा नंबर आहे 9637770033. हो ना, 9637770033. ठीक आहे. बाजरी, गहू, ज्वारी हे पण प्रोडक्ट एक्सपोर्ट होऊ शकतात, पण त्याला लिमिटेशन्स आहे. जी बाजरी आहे, बाजरी आम्ही स्वतः केलेली आहे, एक्सपोर्टरचा सप्लाय आम्ही केलेला आहे. तर बाजरी ही कॅटल फीडमध्ये जास्त जाते, बाहेर कॅटल फीडमध्ये जाते. गहू जो मिलिंग व्हीट असतो, मिलिंग व्हीट म्हणतात त्याला, जो मिलमध्ये आटा मैदा करण्यासाठी वापरतात, त्या गव्हाची चांगली डिमांड असते, 12 महिने डिमांड असते. कारण ब्रेड सगळे लोक खातात आणि इंडियाचा गहू पण चांगला असतो, पण आपलं प्राइसिंग कॉम्पिटिटिव्ह पाहिजे. हो ना. राईट. रबर प्रोडक्टबद्दल पण येस, रबर प्रोडक्ट, मोल्डिंग हे पण प्रोडक्ट, रबर असेल, इंजिनिअरिंग असेल, हे प्रोडक्टसुद्धा भारताच्या बाहेर जातात. त्याचे तुम्हाला जर तुमच्या प्रोडक्टचा जर HS कोड तुम्ही काढला, HS कोड असतो तो काढला, तर तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी माहिती मिळू शकेल तुम्हाला की बाबा हे प्रोडक्ट कोणकोणत्या देशाला जातं आणि किती व्हॉल्यूममध्ये जातं हे पण तुम्हाला कळू शकतं. राईट. जॅगरी एक्सपोर्ट, जॅगरी होतं एक्सपोर्ट ऑलरेडी. जॅगरी म्हणजे गूळ. आता अनेक देश डायबेटिक झालेले आहेत, तर लोकांना साखर नको आहे, तर लोक जॅगरीकडे वळत आहेत. तर गुळाचं एक्सपोर्ट वाढतं आहे. पण आता तुमच्याकडे कसं प्रोडक्ट आहे, त्याचं मार्केटिंग कसं करता येईल, पॅकेजिंग कसं करता येईल चांगलं, आणि त्याचं रेट चांगला कसा ऑफर करता येईल, यावरती तुम्ही थोडा फोकस केला तर गुळाला पण रिक्वायरमेंट आहे मार्केटमध्ये. ठीक आहे. डी. तर मला वाटतं की बऱ्यापैकी सगळ्यांचे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तर आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नंतर ईमेलने किंवा व्हॉट्सअपवर पाठवू शकता. हो ना, किंवा तुम्ही आपला जो ग्रुप आहे अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, त्यावरती पण तुम्ही पोस्ट करू शकता. मी तिथेसुद्धा तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकतो. हो ना. अबाउट हनी वगैरे, हनी पण खूप जातं. हनीचं कसं की तुम्हाला अनेक प्रकारचे हनी आहेत, कोणत्या त्या पिकातनं हनी उत्पन्न केलेलं आहे, मस्टर्ड हनी आहे किंवा आणखी कुठला आहे, तर त्यावरती त्याची क्वालिटी, त्याचं डिमांड ठरतं. हनी पण खूप मोठं प्रोडक्ट आहे. अनेक कंट्रीमध्ये ते स्वीटनर, नॅचरल स्वीटनर म्हणून वापरतात. त्याच्यामध्ये आयुर्वेदिक गुण आहेत, त्यामुळं हनी पण चांगल्या प्रमाणात बाहेर जातं. पण या सगळ्या प्रोडक्टला चांगला ब्रँड पाहिजे, सर्टिफिकेशन्स पाहिजे. तर ते तुम्ही समजून घेतले तर तुम्ही पण ते करू शकता. ठीक आहे. ओके. सो आपण इथे थांबूयात. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. तुम्हा सर्वांनी वेळ दिला. अनेक लोकांनी चांगली उत्तरं पण दिली, चांगले प्रश्न पण विचारले. तुम्हाला काही पण मदत हवी असेल तर तुम्ही कृपया ग्रुपवरती संपर्क साधा. मी नेहमीच तुमच्यासाठी अवेलेबल असेल. ओके. सो आपणा सर्वांचे धन्यवाद.